दोन महापुरुषांमधले हे संबंध नेमके कसे होते? खरोखरच इतके टोकाचे संबंध होते का? अशा अनेक गोष्टी म्हणजे चांगदेव खैरमोडेंच्या एका पुस्तकातला संदर्भ दिला जातो की महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह जेव्हा बाबासाहेबांनी केला तेव्हा त्या सत्याग्रहासाठी जे मांडव घातलं होतं त्या मांडवात एकच फोटो होता, तो म्हणजे महात्मा गांधींचा. त्या सत्याग्रहात सुद्धा महात्मा गांधी की जय अशा घोषणा दिल्या गेल्या होत्या असं त्यावेळेसच्या आंदोलनाला उपस्थित असलेल्या लोकांच्या साक्षी काढून चांगदेव खैरमोडेंनी लिहिलेलं आहे. परंतु हेच एकेकाळी महात्मा गांधीचे छायाचित्र लावणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर नेमके त्यांचे संबंध का बिघडत गेले किंवा बिघडत गेले हा आपला समज आहे की सत्य आहे, अशा सगळ्या विविध पैलूंवर डॉक्टर दत्ता भगत आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. 3 जून 1945 रोजी नांदेड जिल्ह्यातल्या वाघी या गावात जन्मलेले डॉक्टर दत्ता भगत नंतर औरंगाबाद येथील बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक होते आणि त्यांनी नाटककारी त्यांची पहिली ओळख आहे. अवर्त हे त्यांचं नाटक खास गाजलं साहित्याच्या सृष्टीत, कारण दिंडी आणि तमाशा या पार्श्वभूमीत या सगळ्या यांचा वापर करून या पारंपरिक लोककलांचा वापर करून त्यांनी पंढरपूरच्या वारीच्या पार्श्वभूमीवर दलितांवर होणारे अत्याचार मांडले, ही त्यांची खास ओळख आहे. साहित्य समीक्षा, मराठी साहित्य आणि त्याचा प्रसार, मराठी भाषेचा प्रसार या दृष्टीने सुद्धा त्यांच्याकडे एक तज्ज्ञ म्हणून बघितलं जातंच. मी जास्त वेळ तुमच्यात आणि त्यांच्यात न राहता दत्ता भगत सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयावरील उद्बोधन सुरू करावे. जवळपास 12:30 होत आले आणि 1:30ला मला संपवायचं आहे. मोरे सरांच्या प्रमाणेच मीही बसून बोलतो, त्याबद्दल क्षमा करा. पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की मला एकूणच या आम्ही सारेच्या वर्कशॉपबद्दल, सेमिनारबद्दल खूप कुतूहलही आहे आणि खूप आनंदही आहे. हे मी आधी व्यक्त करतो. त्याचं कुतूहल यासाठी की सामान्यपणे एखादी वैचारिक संघटना विशेष नामाचा वापर करते नाव ठेवताना, किंवा एखाद्या विशेषणाचा वापर करते. ही मी पहिली संघटना अशी पाहतोय की या संघटनेनं विशेष नामही वर्ज्य केले, विशेषणही वर्ज्य केले, त्याच्याऐवजी आम्ही सारे असं म्हटलं आहे. तेव्हा मी जेव्हा या संघटनेच्या निमंत्रणावरून अमरावतीला पहिल्यांदा गेलो तेव्हा या नावाबद्दलच माझ्या मनामध्ये थोडंसं कुतूहल होतं. पण दुधेजींचा माझा परिचय झालेला होता आणि त्यांच्या निमंत्रणावरून गेलो आणि मग तिथं लक्षात आलं की हा काहीतरी एक वेगळा ग्रुप आहे, वैचारिक आदानप्रदान जो असतो त्याच्यात रस घेणारा ग्रुप आहे. आणि जेव्हा मला इथलं निमंत्रण मिळालं तेव्हा मला आणखी एक आनंद झाला की आम्ही सारे ही संघटना केवळ अमरावतीपुरती सीमित नाही आणि त्याचा प्रत्ययसुद्धा आला की कानाकोपऱ्यातून सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. दुसरं असं की आजच्या काळामध्ये इतक्या भावना सगळ्यांच्या टोकदार झालेल्या आहेत की ज्यांच्या त्यांच्या श्रद्धेचा जो कोणी महापुरुष असेल त्याच्या विरोधी थोडंसंही बोलणं किंवा मतभेद व्यक्त करणं त्याच्याही अलीकडे येऊन म्हणेल, विरोध नाही, मतभेद नाही, मतभिन्नता व्यक्त करणं हे सुद्धा अलीकडं मंडळींना चालत नाही. तेव्हा अशा अवस्थेमध्ये शेषराव मोरेंनाही बोलवलं, ज्यांची भूमिका सगळ्यांना माहिती आहे, आणि मलाही बोलवलं. याचं मला खरोखरच तुम्ही ऐकता आहात कालपासून, याचा खरोखरच आनंदही होतो. हा आनंदही मला या ठिकाणी व्यक्त करावा असा वाटतो, कारण आता मला असं वाटतं की तुम्हा सर्व उपस्थितांच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हातारा मीच असेल. 69 वर्षाचं वय असल्यामुळं या गोष्टीचं तुमचं अभिनंदन करणं, कौतुक करणं, वयोमानाप्रमाणे मला हा अधिकार आहे असं मला वाटतं. या विषयावर जेव्हा मी माझ्याच विद्यापीठामध्ये, बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये
तरुण विद्यार्थ्यांच्या समोर बोलत होतो. म्हणजे एक गोष्ट तिथली सगळ्यांना जोडणारी कॉमन होती की सगळे विद्यार्थी MA करणारे होते. त्यात प्रामुख्यानं सोशल सायन्सचे विद्यार्थी होते. त्या सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या समोर बोलत होतो तेव्हा मला भाषण मध्येच थांबवावं लागलं. इतकी वाईट परिस्थिती झाली. जेव्हा की त्याच विद्यापीठामध्ये 10 वर्ष नोकरी केल्यानंतर मी सेवानिवृत्त झालेलो होतो. या माझ्या ज्या काही भूमिका आहेत त्या 10 वर्षामध्ये सगळ्यांना माहिती होत्या, माहीत नव्हत्या असं नाही. मी काही बाबासाहेबांसाठी अवमानकारक बोलेले, गांधींची अवाजवी स्तुती करे अशी शक्यता नव्हती. तरीसुद्धा पुणेकर हा शब्द आल्याबरोबर जे काही तिथं घडलं त्याची मला कल्पना होती. आणि म्हणून मी अविनाश दुधेंना म्हणालो की मला बोलावता आहात कशासाठी, कारण माझं भाषण माझ्याच विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी ऐकलं नाही, तेव्हा मी तिथं येऊन काय बोलू. आणि त्यांनी सांगितलं की इथं असं होणार नाही, तुम्ही या. आणि मग तीही एक थोडीशी इच्छा होती म्हणून मी आलो. मुळामध्ये मी नाट्यलेखक हे कृपा करून लक्षात घ्या. त्यामुळं मोरे सरांच्यासारखी शिस्त माझ्याजवळ नाही. म्हणजे ती ज्या पद्धतीने त्यांनी अगदी कोटेशन्स काढले, दिनांक दिले, दिनांकांच्या क्रमामध्ये लपलेले अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचवले, फार चांगल्या पद्धतीनं ते तुमच्यासमोर मांडणी करीत होते. आणि ती डिसिप्लिन माझ्याकडं नाही. मी आपला राज्यशास्त्राचा माणूस नसल्यामुळं, नाट्यलेखक असल्यामुळं मी त्या पद्धतीनं बोलू शकणार नाही. आणि नियोजित वेळामध्ये या दोन परस्पर विरोधी दिसणाऱ्या माणसांचे विरोध कोणते होते महापुरुषांचे आणि यांच्यातलं साम्य कोणतं होतं हे फक्त मी थोडंसं सूत्ररूपाने मांडू इच्छितो. पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की मोरे सरांच्या बाबतीत एक मला मुद्दा सांगावासा वाटतो. आपल्या सगळ्यांचं जे काही वाचन आहे, नक्कीच वाचन आहे याची मला खात्री पटलेली आहे. कालपासून मी तुमच्या प्रश्नांनाही विचारले, तुमचं पाहतोय मी. तेव्हा जे काही वाचन आहे त्या सगळ्या वैचारिक लेखनामध्ये कुरूंदकरांच्या मुस्लिम प्रॉब्लेमच्या लेखनावरचंही वाचन कदाचित तुमच्यापैकी काही मंडळींनी केलेलं असावं असं मला वाटतं. पण सलगपणे सगळे निबंध एकत्रित नाहीत. आणि काही दिवसांपूर्वी सुधाकरराव डोईफोडे निधनाचे आधी असं म्हणत होते की त्यांचं या विषयावरचं लेखन एकत्रित पुस्तक रूपाने आलं पाहिजे. आणि मी देखील दुजोरा दिला होता आणि मी असं म्हणणार होतो की फार आवश्यकता आहे. आणि हे म्हणताना काय त्याच्या मधला मुद्दा आहे तो सांगतो. सामान्यपणे हिंदू मुस्लिम प्रॉब्लेमच्या संदर्भात आपल्या देशामध्ये रूढ असणारी जी काही मतं आहेत त्यापेक्षा थोडंसं वेगळं असं मत, जरी ते समाजवादी असले तरी कुरूंदकरांचं आहे. त्या कुरूंदकरांच्या मुद्द्यातला एक सुप्त असा जो विवेचनाचा धागा आहे तोही धागा मोरे यांच्या पुस्तकामध्ये फार तपशिलाने आलेला आहे. मोरे अनेक वेळेला असं सांगतात की मी कुरूंदकरांचा विद्यार्थी आहे, ते इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत, पण ते कुरूंदकरांचा विद्यार्थी असं अनेक वेळेला सांगतात. आणि मला बाहेर अनेक जण म्हणतात की हा माणूस कुरूंदकरांचा विद्यार्थी कसा काय. बरं, आम्ही दोघेही नांदेडचे असल्यामुळे ते माझ्याबद्दल असंच काहीतरी स्पष्टीकरण देत असतील आणि मलाही त्यांच्याबद्दलचं स्पष्टीकरण द्यावं लागतं आणि ते मी सांगत असतो, नाही असं नाही. ते कुरूंदकरांचे कधीही प्रत्यक्ष विद्यार्थी नाहीत. ते ज्या वेळेला नांदेडला पॉलिटेक्निकमध्ये नोकरी करण्यासाठी आले किंवा त्याच्या आधी थोडं बहुत कुरूंदकरांची जी काही भाषणं होत असत ती भाषणं ऐकून भारावून गेले. सावरकरांच्यावरचं त्यांचं भाषण, नेताजी सुभाषवरचं भाषण, मुस्लिमांच्यावरचं भाषण, आणि ती भाषणं ऐकता ऐकता ते काहीतरी हिंदू मुस्लिम प्रॉब्लेम बोलता बोलता जेव्हा सावरकरांचा मुद्दा आला ते जास्त चौकस झाले. कारण मुळात त्यांचा पिंड सावरकरांच्या विचारावर पोचले, त्यात तो तयार झालेला आहे. आणि मग तिथून एक प्रकारे विरोधभक्तीच्या पद्धतीनं ते कुरूंदकरांच्याकडे वळलेत असा माझा तर्क आहे. पण विरोधभक्तीनं का होईना, पण ज्या पद्धतीने त्यांचं सूत्र मांडलेले तुमच्या समोर तुम्हाला ते पटणारं असो अगर नसो, पटावा हा त्यांचा फार आग्रह होता आणि त्यातून ते खूप दीर्घ बोलले. पटेल अथवा पटणार नाही, पण एक वेगळी भूमिका त्यांनी मांडलेली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या सगळ्या विवेचनामध्ये कुठेतरी बाबासाहेब येणार याची मलासुद्धा कल्पना होती. कारण मूलतः आपण हे कधी लक्षातच घेत नाही की बाबासाहेब आणि
गांधीजी यांच्यामधलं सगळ्यात मोठं साम्य जर कोणतं असेल तर दोघेही बेसिकली राजकीय नेते आहेत, सामाजिक नेते नाहीत. बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये सातत्याने आपण ऐकत आलो की ते सामाजिक नेते आहेत, दलितांचे नेते आहेत, दलितांचे कैवारी आहेत. हा त्यांचा पूर्वार्ध. आणि नंतरचा उत्तरार्ध म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहे. हा शिल्पकार शब्दसुद्धा जो अलंकारिक म्हणून वापरला त्यात किती अर्थ दडलेत त्याचा सुद्धा आपण फारसा विचार करत नाही. पण ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित करून आमचं सगळ्यांचं मत असं आहे की बाबासाहेब हे सामाजिक नेते आहेत, सामाजिक प्रबोधक आहेत. आणि आपणाला असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे, यात चूक काही नाही आहे. कारण बाबासाहेब अखिल भारतीय पातळीवर पोहोचले कोणत्या मुद्द्यामुळं पोहोचले? 1927च्या महाड संग्रहामुळं पोहोचले. आणि हा महाड संघ एकाच वर्षामध्ये 2 वेळेला झाला. इसवी सन वेगवेगळं आहे. डिसेंबरमध्ये अधिवेशन होतं आणि 27च्या आणि 28ला मनुस्मृती दहन झालं. अवघ्या 6 महिन्यामध्ये 2 वेळा तिथं जे काही घडलं त्यामुळे बाबासाहेब थेट हिंदुस्थानभर पोहोचले. सनातनी हिंदूंच्या मनामध्ये प्रचंड संताप यावा असं सगळं त्यांचं ते एकूण वर्तन होतं, भाषण होतं. त्यामुळे हा सामाजिक सुधारक हिंदूंच्या मुळावर उठलेला सामाजिक सुधारक आहे. हे 1927च्या साली जवळपास भारतातल्या सगळ्या राजकीय सामाजिक नेत्यांनी गृहीत धरलेलं होतं. त्याच्या आधी जर आपण थोडंसं मागे गेलो तर बाबासाहेब आंबेडकर हे 24लाच विधिमंडळाचे सदस्य झाले. आणि त्यामुळं ज्याला विधिमंडळाचं सदस्यत्व मिळालं हा बगलबच्चा इंग्रजांचा असला पाहिजे. आणि त्यामुळे हे विधिमंडळाचं सदस्यत्व मिळालेलं आहे. तेव्हा हिंदुस्थानातल्या सगळ्या पुढाऱ्यांवर आगपाखड करण्यासाठी 27चा कार्यक्रम झाला असावा अशी सगळ्यांची धारणा आहे. त्याच्यात थोडंसं आपण मागे गेलो की 1920ला आहे शाहू महाराजांनी माणगावला एक परिषद घेतली. आणि जवळपास सगळेजण आपण असं मानतो की माणगावच्या परिषदेला बाबासाहेबांचा आरंभ झाला. ही माणगावची परिषद ही शाहू महाराजांनी अरेंज केलेली होती. शाहू महाराजांना अरेंज केलेली होती असं म्हणत असताना ते बॅकड्रॉपचे सूत्रधार आहेत, फ्रंटवर शाहू महाराजांचे बंधू आहेत. कारण अशा पद्धतीच्या परिषदा राजाला अरेंज करता येत नसतात म्हणून त्यांच्या बंधूंनी ती अरेंज केलेली होती. पण शाहू महाराज या परिषदेला उपस्थित होते, त्यांनी भाषण केलं होतं. या परिषदेचे बाबासाहेब अध्यक्ष होते. ही परिषद जवळपास महार परिषद होती, अस्पृश्यांची परिषद होती. आणि शाहू महाराजांचं विधान असं होतं की आता तुम्हाला तुमचा नेता मिळाला, त्यामुळे एक हा महारांचा नेता आहे. धनंजय किराणी सुद्धा जे चरित्र लिहिलं त्या चरित्रामध्ये याच घटनेला हायलाईट केलेलं आहे. आणि याच घटनेला हायलाईट करून बाबासाहेब क्रमाने दलितांचे कैवारी म्हणून कसे विकसित झाले हे संबंध त्या चरित्रामध्ये अधोरेखित केलेला आहे. मी स्वतः बाबासाहेबांचा इथून आरंभ झाला असं मुळीच मानत नाही. मी मुळीच हा शब्द जाणीवपूर्वक सांगितलेला आहे, लक्षात घ्या. मग केव्हा झाला बाबासाहेबांच्या चळवळीचा आरंभ? बाबासाहेब आंबेडकर नाईलाजानं शिक्षण अर्धवट सोडून भारतात आले. त्यांना आणखी शिकायचं होतं, त्यांना बॅरिस्टर व्हायचं होतं, DSc व्हायचं होतं. पण PhD प्रबंध पूर्ण केला आणि बाबासाहेब भारतामध्ये परत आले. कारण शिष्यवृत्तीच नाही, आर्थिक परिस्थिती वाईट होती. ती किती वाईट होती हे खरमोड्यांच्या चरित्रात आलेलं आहे, किरांच्या चरित्रामध्ये आलेलं आहे. चरितार्थासाठी उदरनिर्वाहासाठी काहीतरी करणं अत्यावश्यक होतं बाबासाहेबांना. अशा या काळामध्ये त्यांनी जे काही केलं ते फारसं काही आर्थिक प्राप्ती देणारं नव्हतं. तेवढ्यात त्यांना 1918मध्ये सिडनेहॅम कॉलेजमध्ये नोकरी मिळाली प्राध्यापकाची. आणि बाबासाहेब अत्यंत अल्पावधीमध्ये एक लोकप्रिय प्राध्यापक म्हणून पुढे आले. तुमच्यापैकी काही जण शिक्षक आहेत आणि मीही शिक्षक आहे.
शिक्षकाचा व्यवसाय ते काही असो, पत्रकाराचा व्यवसाय अगदी वाईट आहे, अगदी वेगळा आहे. म्हणजे अविनाशजी, तुम्हाला नेहमी लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे वाचक तुमच्यावर या ना त्या पद्धतीने अनेक प्रकारचे राग व्यक्त करतात. पत्रकाराचा व्यवसाय हा असा आहे, पण शिक्षकाचा व्यवसाय मात्र हा असा व्यवसाय आहे की विद्यार्थी तुमच्यावर प्रेम करायला लागतात. थोडंसं जरी तो उत्तम शिकू शकला की विद्यार्थी तुमच्यावर अफाट प्रेम करतो. आणि विशेष असं आहे की विद्यार्थी त्यावेळेला तुमची जात पाहत नाही, विद्यार्थी त्यावेळेला तुम्ही कोणत्या प्रांताचे आहात हे पाहत नाही, तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो. आणि बाबासाहेबांना अवघ्या एकाच वर्षामध्ये 1918ला हे विद्यार्थ्यांचं प्रेम लाभलेलं आहे. जे बाबासाहेबांचे विद्यार्थी नव्हते, दादरला वगैरे शिकत होते, अशा व्यापाऱ्यांच्या मुलांना कळलं की तो कोणीतरी पॉलिटिकल इकॉनॉमी शिकवणारा एक नवीन प्राध्यापक आलेला आहे आणि तो फार चांगलं शिकवतो. आणि म्हणून व्यापाऱ्यांची मुलं दादरहून बाबासाहेबांच्या व्याख्यानाला चर्चगेटला जात असत. म्हणजे चर्चगेटला म्हणजे इकडे व्हीचीला, त्यामुळे ते कॉलेज तिथं नव्हतं, आज जिथं कॉलेज आहे तिथं नव्हतं. तेव्हा बाबासाहेबांना आपल्या विद्वत्तेला कांसून घेता येत होतं. आपली जी काही विद्वत्ता आहे, हुशारी आहे, तिला काय प्रतिसाद मिळतो, ते प्रतिसाद मिळण्याचं हे पहिलं ठिकाण होतं. आणि त्यांना खात्री पटत होती की या नवीन तरुण मुलांना आपण जे काही सांगतोय ते पटतंय. खरं तर याच्याही आधी बाबासाहेब अतिशय विद्वान आहेत हे शिकत असतानाच अमेरिकेतल्या लोकांना कळलेलं होतं. कारण जात या विषयावरचा जो निबंध बाबासाहेबांनी लिहिला, सोशलॉजीच्या सगळ्या सोशल सायन्सेसच्या प्राध्यापकांचं ते सेमिनार होतं, इंटरनॅशनल लेवलचं सेमिनार होतं. आणि कृपा करून ते सेमिनार म्हणजे तुम्ही पत्रकार असल्यामुळे मुद्दाम सांगतो, कारण तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे UGCचे जे सेमिनार होतात तसं नव्हतं, ते खऱ्या अर्थानं सेमिनार होतं. एकाहून एक विद्वान जमा झालेले होते. आणि बाबासाहेबांनी त्या ठिकाणी जात या सामाजिक संस्थेची निर्मिती कशी झाली असावी याचं विवेचन केलं. छोटासा निबंध होता, तो खूप मोठा निबंध नव्हता. आणि या विषयावर जगाच्या पातळीवर फक्त तिघांनी विचार मांडलेले होते. आणि त्या तिघांमध्ये बाबासाहेबांचा विचार अतिशय वेगळ्या स्वरूपाचा असल्यामुळं त्या कॉन्फरन्सने दखल घेतली आणि त्या सेमिनारमध्ये आलेले जेवढे काही निबंध होते त्या निबंधामधल्या निवडक निबंधाची जी पुस्तिका निघाली त्या पुस्तिकेमध्ये बाबासाहेबांच्या निबंधाचा समावेश झाला. त्या निबंधाचे विवेचन मला करायची आवश्यकता नाही आहे, पण उल्लेख आणि त्याचं सूत्र पुढे येईल माझ्या विवेचनाच्या ओघामध्ये. हा निबंध जागतिक पातळीवरच्या विद्वान मंडळींनी जे स्वतःच प्राध्यापक आहेत आणि जो मुलगा शिकतोय अजून त्या मुलाचा हा निबंध इतका महत्त्वाचा मानावा एवढा प्रतिसाद बाबासाहेबांना तिथं मिळालाच होता. आणि त्यामुळे बाबासाहेबांचा आत्मविश्वास, बौद्धिक आत्मविश्वास हा अमेरिकेतच सिद्ध झाला होता. असे हे बाबासाहेब भारतात आल्यानंतर दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा हुशार विद्यार्थी यायला लागले आणि शिकवायला लागले तेव्हा यांचा आत्मविश्वास वाढलेला होता. एका बाजूला बाबासाहेब आपल्या पत्नीला असं सांगतात की मी पुन्हा एकदा लंडनला जाणार आहे, पुन्हा लंडनला जाऊन शिकणार आहे आणि मला त्यासाठी पैसे पाहिजेत. कुटुंब छोटं नाही आहे, कुटुंबामध्ये त्यांच्या भावाचं कुटुंब आहे, दुसऱ्या भावाचं कुटुंब आहे, त्यांची पत्नी आहे, त्याच्यानंतर आत्या आहे, त्याच्यानंतर त्यांची मुलं आहेत, मुकुंदराव लहान आहे, असे सगळेच एवढ्या मोठ्या कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा. आणि बापाचा जो काही पेन्शनचा मुद्दा होतो तो आटलेला आहे, संपलेला आहे, वडील मरण पावलेले आहेत आणि त्यामुळे पैसा ही अतिशय महत्त्वाची गरज आहे. या काळामध्ये बाबासाहेब किती दरिद्री होते रमाईवरच्या कादंबरीमध्ये नाटकामध्ये येतं. असे हे बाबासाहेब रमाईला सांगतायत की मी लंडनला पुन्हा जाणार आहे आणि त्यामुळे पैसा वाचव. आणि एवढ्या सगळ्या खर्चातून रमाईंनी पैसा वाचवलेला आहे आणि त्या पैशाच्या जोरावर बाबासाहेब लंडनला गेले. या दरम्यानच्या काळामध्ये
बाबासाहेब हे काही केवळ पुस्तकी विचारवंत नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुळामध्ये बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी दररोज बाबासाहेबांना टाइम्स ऑफ इंडिया वाचायला लावत असत. त्यांना तो परवडत नव्हता टाइम्स ऑफ इंडिया, पण दुसऱ्या दिवशी तो पेपर निम्म्या किमतीला मिळत होता आणि म्हणून सुभेदार निम्म्या किमतीला तो पेपर खरेदी करत असत आणि बाबासाहेबांना कंपल्सरी वाचायला लावत असत. तेव्हा सुभेदार रामजीचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन ते सुद्धा म्हणजे चरित्रकारांनी चांगल्या पद्धतीनं मांडलेलं आहे, मी वेगळं सांगणार नाही. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जो माणूस टाइम्स ऑफ इंडिया वाचायला लावतो, ज्या माणसाला विद्यार्थी दशेमध्ये एक कळतं की माझे वडील मिलिटरीमध्ये होते, इंग्रजांना राज्य ज्या मिलिटरीमुळे मिळालं त्या मिलिटरीमध्ये होते आणि त्याच मिलिटरीमध्ये माझ्या जातीच्या लोकांना प्रवेश देणं बंद केलं. ही घटना बाबासाहेबांना पेपरमध्ये वाचायची गरज नाही, दस्तूरखुद्द बापच घरात सांगू शकतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 91ला हा निर्णय झाला, बाबासाहेबांचा नुकताच जन्म झाला होता. पण ही दुःखी गोष्ट रामजी सुभेदारांच्या मनात किती असेल हे आपण लक्षात घ्या. सुभेदार हे पद देखील आपण लक्षात घ्या. अनेक वेळेला आपल्या अंगवळणी पडलेल्या ज्या नव्या गोष्टी असतात, पुष्कळ आपल्या वर्तमानाचा जो काही आपली पर्सनॅलिटी तयार होते, मतं तयार होतात, भूतकाळाचा देखील अभ्यास करताना तेच आपण गृहीत धरतो. या देशामध्ये इंग्रजांनी ज्या वेळेला मिलिटरीमध्ये लोकांना प्रवेश दिले आणि त्यांना प्रमोशन्स दिले, तेव्हा हे प्रमोशन देत असताना एक धोरण म्हणून निर्णय घेतला होता आणि तो निर्णय असा होता की सगळ्यात मोठं प्रमोशन सुभेदार याच्या पलीकडं भारतीय माणसाला दुसरं प्रमोशन द्यायचं नाही. ब्राह्मण असो, वैश्य असो, जाट असो, शीख असो का कुणीही असो, फार महत्वाचं हे लक्षात घ्या. म्हणजे यतदेशीय माणसाला मिलिटरीमध्ये कितीही कर्तृत्व दाखवलं तर सगळ्यात मोठं जे प्रमोशन मिळणार होतं ते सुभेदार पदाचंच मिळणार होतं, याच्या पलीकडे जाता येत नव्हतं. याचा अर्थ असा होतो की हा रामजी आंबेडकर नावाचा जो माणूस आहे त्या काळामध्ये कर्तृत्वानं तिथपर्यंत पोहोचलेला आहे. भारतीय कोणत्याही जातीचा माणूस ज्या पदापर्यंत जाऊ शकतो तेवढ्या पदापर्यंत पोहोचलेला आहे, किंबहुना कदाचित त्याची लायकी ही त्याच्यापेक्षाही जास्त असावी. दुर्दैवाने आपल्याजवळ पुरावे नाही आहेत याचे. मी काही इन्फरन्स म्हणून गोष्टी फक्त सांगू शकतो. आपल्याला हेही माहिती असायला पाहिजे की बाबासाहेबांची आई कोण होती. बाबासाहेबांच्या आईचं नाव भीमाई. बाबासाहेबांचं जे रूप आहे ते थोडंसं आईकडनं आलं होतं असं म्हणतात वगैरे, मी त्याच्यात जाणार नाही. पण ही भीमाई पंडित घराण्यातली होती. हे पंडित मुरबाडचे होते. आज आता मुंबईहून मुरबाडला जाणं फार सोपं आहे आणि हे थोडके नाही, 5 भाऊ होते पंडित आणि 5च्या 5 सुभेदार होते. आता लक्षात घ्या आईकडनं सुद्धा काय वारसा बाबासाहेबांना मिळाला असावा. 5च्या 5 सुभेदार आहेत. त्यावेळेला जावई म्हणून रामजी निवडला एकानी, तोही सुभेदार आहे ज्यांनी याला जावई म्हणून निवडलं. त्यावेळेला रामजी काय, रामजी हे शिपाई आहेत आणि त्यामुळे भावांना राग आला की यार काय पाहिजे तू याच्यामध्ये. कारण काही जरी असलं तरी आपल्या मुलीला कोणाला द्यावं हे करताना बाप काय विचार करतो, आपल्यापेक्षा मोठ्या पदाचा जावई मिळावा असा विचार करतो. आणि हा शिपुर्ड्याला आपली पोरगी देतो आहे याचा राग उरलेल्या भावांना आला, चुलत्यांना आला. आणि म्हणून भीमाईला सुद्धा फारशी चांगली वागणूक घरामध्ये मिळाली नाही. म्हणजे ही श्रीमंत घरची मुलगी एका दरिद्री माणसाच्या पदामध्ये पडली हे फारसं कुणाला आवडलेलं नव्हतं. अशी अपमानित होणारी, अत्यंत अभिमानी आणि मिळतीचं वातावरण असणारी आई, हे बाबासाहेबांचं इकडचं नातं आहे, आईकडचं नातं आहे. अर्थात आईने संस्कार करावेत इतके दिवस आई त्यांना लाभली नाही, पण आत्या तर लाभली. त्या आत्याला तर माहिती असणार, आत्या काही गोष्टी तर सांगत असणार, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. असे हे बाबासाहेब आणि यांना घडवत असताना हे टाइम्स ऑफ इंडिया वाचायला देत आहेत. ते फक्त काय बाबासाहेबांचं इंग्रजी चांगलं व्हावं
एवढ्याचसाठी का गृहीत धरू की इंग्रजी चांगलं व्हावं एवढ्याचसाठी. पण इंग्रजी चांगलं होता होता देशातल्या राजकारणाचा, देशातल्या समाजकारणाचा नकळतपणे का होईना या बालमनाला परिचय होत होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेबांची आर्थिक परिस्थिती सुभेदार रामजी असताना दारिद्र्याची नाही आहे. सुभेदार रामजी गेल्यानंतर बाबासाहेबांची अडचण झाली. तेव्हा अत्यंत टापटीप राहणी आहे, स्वच्छ राहणी आहेत, चांगले कपडे घालणारे आहेत, चांगलं बोलणारे आहेत. म्हणजे कोणीही ही महाराष्ट्री मुलं आहेत यावर विश्वास ठेवू नये असं एकूण या सगळ्यांचं वागणं आहे. तो किस्सा त्यांनी आपल्या गोरेगावला जेव्हा ते बैलगाडीनं निघाले, म्हणजे ट्रेनमधून उतरून, आणि ते स्टेशन मास्तर काय बोलले वगैरे तिथं तो आलेला आहे. तेव्हा अतिशय उत्तम भाषा असणारे, अतिशय उत्तम इंग्रजी असणारे असे हे जे बाबासाहेब आहेत, पुढं मॅट्रिकच्या शिकू शकतील का नाही ही शक्यता नव्हती. त्याचं कारण असं की सुभेदार रामजीला थोडी थोडकी अपत्य नव्हती, आणि या सगळ्या अपत्यामध्ये एकालाच शिक्षण द्यावं आणि उरलेल्यांना देऊ नये असा अन्यायसुद्धा करता येणं शक्य नव्हतं. त्या खोलामध्ये मी जात नाही, पण बाबासाहेब शिकायला लागले. आणि त्याच वेळेला आपल्याला माहिती आहे केळुसकर गुरुजींनी मदत केली. केळुसकर गुरुजी, आता केळुसकरांवर स्वतंत्र बोलता येईल पण मी बोलणार नाही. केळुसकरांच्यावरचं एक छोटं त्यांचं आत्मवृत्त जे आहे ते मी संपादित केलेलं, ते आपण अवश्य वाचायला हरकत नाही. किंवा ती आत्मचरित्र त्यांचं जे मोठं आहे तेही आता बाबा भांडणी काढलेले, तेही वाचायला हरकत नाही. तो अतिशय विद्वान माणूस होता. आजच्या काळामध्ये एखाद्या शिक्षण मंत्र्याला नाही याला तू अमुक अमुक पद दे असं हात धरून सांगण्याचं सामर्थ्य तुमच्या आमच्या कार्यकर्त्यांना सहज असेल. पण जुना काळ असा आहे की एखाद्या शिक्षण मंत्र्याच्या दालनात सुद्धा प्रवेश करता येणं अतिशय अवघड होतं. हे जे केळुसकर आहेत ते मास्तर आहेत, याच्या पलीकडे काही नाही आहेत. आणि शिक्षण मंत्री रँगलर परांजपे आहेत, तरी सुद्धा रँगलर परांजपेने जाऊन सांगितलं की तुम्हाला प्राचार्य नेमायचाच असेल तर त्या योग्यतेचा हा मुलगा आहे भीमराव आंबेडकर, याला प्राचार्य म्हणून नेमा, असे ते केळुसकर गुरुजी. काही भाग्याच्या गोष्टी असतात, योगायोगाच्या गोष्टी असतात. असा हा वातावरणाचा जो एक भाग आहे तो आपण दुर्लक्षित करता कामा नये. तेव्हा माझं स्वतःचं म्हणजे नाट्यलेखक म्हणून एक इन्फ्लुअन्स आहे की रामजी बाबासाहेब आंबेडकरांना नोकरीसाठी शिकवतच नव्हते. रामजी न्यायमूर्ती रानडेंशी संबंधित होते, आणि न्यायमूर्ती रानडे या काळात किती मोठे वजनदार होते नेते हे आपल्याला माहिती आहे. गोपाळ बाबा वलंकर आणि न्यायमूर्ती रानडे हे अत्यंत चांगले मित्र होते. गोपाळ बाबा वलंकर आणि बाबासाहेब रामजी आंबेडकर हे अत्यंत जवळचे होते. किंबहुना मला स्वतःला असं वाटतं की ते नातलगही असावेत. मला अजून त्याचा धागा दोरा सापडला नाही आहे. आणि म्हणून मी यशवंत मनोहरांचा फोन केला होता की यशवंत मनोहर, तुम्ही एका ठिकाणी रमाई या कादंबरीमध्ये वणंदकर म्हटलंय आणि एका ठिकाणी वलंकर म्हटलंय, त्या गोपाळ बाबांचं आडनाव काय, वणंदकर का वलंकर? ते म्हणाले अहो वणंदकर आहे. का बरं, तुम्ही काय विचारलं? म्हणजे मी यासाठी विचारलं की वलंग नावाचं गाव नाही, पण रमाईचं जे गाव आहे त्या गावाचं नाव वणंद आहे. आणि जर वणंद असेल तर मोठ्या गावामध्ये माणसं येऊन राहायला लागली की कोणत्या गावचा सकपाळ, कोणत्या गावचा कांबळे, मग आपण सांगायला लागतो की या गावचे त्या गावचे. तसं वलंग का वणंग असा जर विचार केला तर कदाचित हे रामजी बाबांचे नातलग सुद्धा असावेत. आणि रामजी बाबांनी कदाचित त्यांच्या सांगण्यावरून रमाशी लग्नसुद्धा लावलं असावं आणि 2 सोयरीकी मोडण्या इतपत सुद्धा त्यांनी तयारी केली असावी. असो, या सगळ्या चरित्रात मी जात नाही. तर मला सांगायचा मुद्दा असा, अशा दरिद्री अवस्थेत आणि इतकं चांगलं एकूण फारलेलं वातावरण असणारा हा मुलगा फक्त नोकरी करणारा निघावा असं रामजीला वाटत असेल असं मला वाटत नाही. रामजीला नक्कीच हे वाटत असणार की न्यायमूर्ती रानडे तसा यशफेस बोलला, ठीक आहे, हेतू मर्यादित असेल. ज्या इंग्रजांनी आमच्या बरोबर राज्य मिळवलं त्या इंग्रजांनी आम्हाला काढून टाकावं. हा संस्कार, हे शल्य बाबांचं बाबासाहेबांच्या मनामध्ये दीर्घकाळ आहे. आणि ज्या दिवशी पुन्हा इंग्रजांनी त्या एका अपरिहार्य रित्यातून का होईना अस्पृश्यांना मिलिटरीमध्ये प्रवेश दिला, त्या दिवशी बाबासाहेबांनी अत्यंत आनंदाने सांगितलेलं आहे की माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण झालं. म्हणजे इतका एक खोलवर संस्कार यांच्या मनावर झालेला असा माणूस
सामाजिक सुधारक होता हे कृपा करून लक्षात घ्या. सामाजिक सुधारक नव्हता, बेसिकली हा राजकीय नेता होता. आणि त्याच्या राजकीय नेत्याची सुरुवात कुठून झाली ते मला सांगायचं आहे, म्हणून मी एवढी पार्श्वभूमी लांबवली, क्षमा करा. बाबासाहेबांच्या कार्याचा आरंभ हा साऊथ बरो कमिशन पासून होतो. साऊथ बरो कमिशन इसवी सन 1919 मध्ये आपल्या देशात आलेलं आहे. या कमिशन समोर जी साक्ष बाबासाहेबांनी दिली तीच साक्ष विस्तारित रूपामध्ये या देशातल्या राजकीय नेत्यांनी सायमन कमिशनवर जेव्हा बहिष्कार घातलेला होता तेव्हा साक्ष देऊन ती विस्तारित रूपात दिली. एवढंच नाही तर एक स्वतंत्र असं निवेदन जोडलं. एवढंच नाही तर जी साक्ष सायमन कमिशनला दिली, ज्या सायमन कमिशननी सगळ्या रिपोर्टच्या आधारे भारत मंत्र्याकडं सध्या देशामध्ये काय चालू आहे सादर केलं, त्या रिपोर्टच्या आधारे ब्रिटिश पार्लमेंटनी निर्णय घेतला की आता ही वेळ आहे की या देशातल्या काही निवडक लोकांना आपण बोलावून हे विचारलं पाहिजे की तुम्हाला नेमकं काय पाहिजे. कारण त्यावेळेला स्वराज्य, स्वातंत्र्य या दोन्ही शब्दांचा गदारोळ देशामध्ये चालू होता आणि तो फार चांगल्या पद्धतीनं मोरे सरांनी सांगितलेला आहे. मी त्या विस्तारात जाणार नाही, कारण मोरे सरांनी काही गोष्टी माझ्या खूप सोप्या केलेल्या आहेत. त्यावेळेला बाबासाहेबांनी या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये जी भूमिका मांडली तिचा सगळा उगम 1919च्या साऊथ बरो कमिशनमध्ये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुर्दैवाने साऊथ बरो कमिशनमध्ये बाबासाहेबांनी जे मांडलं ते मिसइंटरप्रिट झालं आणि मिसइंटरप्रिट झाल्यामुळं भारतीय नेत्यांनी म्हणावं तेवढं लक्षात घेतलं नाही, दुर्लक्ष केलं. आम्ही फक्त एवढंच एक लक्षात घेतलं की त्यांनी अस्पृश्यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ मागितला, एवढंच लक्षात घेतलं. एवढं असं नाही आहे. ते काय असतं, राजकीय नेते जेव्हा बोलतात तेव्हा राजकीय नेत्यांच्या भाषेमध्ये काही गोष्ट सुप्त स्वरूपात असतात. काल मला वाटतं सरांनी लोकमान्य टिळकांचं उदाहरण देताना सांगितलं की अस्पृश्यता निवारण परिषदेमध्ये बोलताना लोकमान्य टिळक म्हणाले की हिंदूंचा देव जर अस्पृश्यता पाळणार असेल तर त्यांनी देवाला सुद्धा मानायला तयार नाही. टाळ्यांचा कडकडाट झाला. पण या वाक्यानंतरचं अर्धवाक्य जे काय बोलले हे आपणाला फारसं माहिती नसतं. याच्यानंतरचंच अर्धवाक्य त्याच मांडवात बोललेत ते, आणि ते वाक्य धनंजय कीरांनी चरित्रामध्ये लिहिलंय. मी माझ्या पदरचं सांगत नाही आहे. लोकमान्य टिळक असं म्हणाले की हिंदूंचा देव जर अस्पृश्यता पाळणार असेल तर मी त्या देवाला सुद्धा मानणार नाही. पण हा पंच्यानंतरचं वाक्य आहे, अस्पृश्यांनी वेद वाचता कामा नयेत. का बरं? अहो त्यांनी व्याख्या केलेली आहे हिंदूंची. काय व्याख्या केलेली आहे? वेद प्रमाण मानतो तो हिंदू, ही टिळकांची व्याख्या आहे. आणि इथं तर वेद वाक्य अस्पृश्याच्या कानावर चुकून जर पडलं तर त्याला शिक्षा सांगणारी स्मृती आहे. तर सनातनी लोक काय म्हणतील, हा एक दबाब लोकमान्य टिळकांच्या मनावर आहेच, हे विसरता कामा नये आपण. राजकीय नेते काही भूमिका असणारे असतात आणि त्यातल्या भूमिका आपणाला लोकमतांचं पाठबळ किती मिळेल याचा तर्क करीत विधानं करीत असतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे बाबासाहेबांचं जे मूळ विधान होतं ते अर्ध सांगितलंच नाही आणि फक्त अर्धच तेवढं जनतेसमोर आलं आणि त्या अर्ध्या स्टेटमेंटच्या आधारे बाबासाहेबांना संपूर्णपणे बदनाम करण्यात आलं असं मला स्वतःला वाटतं. ते काय अर्ध होतं ते मी सांगणार आहेच आहे. असे हे बाबासाहेब जेव्हा ही भूमिका मांडतात 1919 त्यावेळेला अजून टिळक युग संपलेलं नाही, गांधी युग सुरू झालेलं नाही. 15ला गांधीजी आले आपल्या देशामध्ये, आले आणि चंपारण्यात गेले, निळीच्या सत्याग्रहामध्ये गुंतले. काल कोणतरी आपल्या इथल्या महाराष्ट्रातल्या चित्पावन ब्राह्मणांच्या बद्दल फार विस्तारानं आणि चांगलं सांगितलं. म्हणजे ते चूक आहे असं म्हणत नाही, पण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या देशाच्या संपूर्ण राजकारणामध्ये 1930 पर्यंत ब्राह्मणच आहेत, बाकी कोणी नाहीच आहेत. बिहारमधून काय असत आहेत. आणि
आपल्या देशातले ब्राह्मण नेतृत्वात पुढे आहेत, नुसते चळवळीत आहेत असं नाही. आणि ते नेतृत्वात पुढे का आहेत? कारण राज्य त्यांचं बुडालंय. आपण इतिहास सुद्धा अनेक वेळा फार गमतीदार शिकतो. म्हणजे माझ्या लहानपणी मी गमतीदार शिकला की मोगलांचं राज्य कसं होतं, केव्हा सुरू झालं वगैरे वगैरे. आणि त्यामुळे मराठ्यांचं राज्य म्हणजे आपला एक छटाकभर पुणे आणि सातारा कोल्हापूर पडतं असाच मी अर्थ काढला होता. पण नंतर जेव्हा लक्षात यायला लागलं, कोल्हापूरचा राजा मराठी माणूस, तंजावरचा राजा मराठी माणूस, बडोद्याचा राजा मराठी माणूस, उज्जैनचा राजा मराठी माणूस, इंदोरचा राजा मराठी माणूस, ग्वाल्हेरचा राजा मराठी माणूस. अरे हा इतका महाराष्ट्र आहे का? तेव्हा महाराष्ट्र हा केवळ पुणे मुंबई पुरता सीमित नाही आहे. आणि ते सगळे जे राज्यकर्ते आहेत एक तर ब्राह्मण तरी आहेत किंवा शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं ज्यांचे पूर्वज लढाई करून तिथपर्यंत पोहोचले आणि खूप पुढे निघून गेले ते तरी आहेत. या सगळ्या मराठ्यांनी काल फार चांगल्या पद्धतीने सांगितलं की मला वाटतं सुरेश भादेशिवारांनीच सांगितलं की या देशामध्ये जनतेचा लढा आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. याकडे आपण दुर्लक्ष करतो. हा शिवाजी महाराजांचं हे आकलन दुर्दैवाने शिवाजी महाराजांना ज्यांनी पाहिलं, राज्याभिषेकात जो उपस्थित होता, मंत्रिमंडळात जो उपस्थित होता आणि त्यांचं चरित्र लिहिलं त्या सभासदाला सुद्धा कळलं नाही. असो, मला त्याच्यात जायचं नाही. तर शिवाजी महाराजांनी ज्या निर्णायकी अवस्थेमधल्या जनतेला लढण्याच्या प्रेरणा दिल्या असं आपण म्हणतो, त्या निर्णायकी नाही, जागोजाग सरदार आहे. आणि या सरदारांना मुखपरंपरेनं शिवाजी महाराजांचा संदेश पोचलेला आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, हे साधे राजे नाही आहेत. बडोद्याच्या मंडळींना गायकवाड महाराजांचा अभिमान वाटतो. आजच्या पिढीला वाटतो का नाही मला माहीत नाही, पण त्यावेळची सगळी पत्र पहा, त्यावेळेचा सगळा त्यांचा एकूण इतिहास वर्तमानपत्र वाचा. बडोदा नरेश हे अत्यंत अभिमानाचा आदराचा विषय आहे. अहिल्याबाई होळकरांच्या बद्दल एक नितांत आदर आहे. माझी मुलगीच आहे इंदोरमध्ये. आणि तो राजवाडा जेव्हा जाळला, ते दप्तर इंदिरा गांधींच्या निधनानंतर, लोक काय म्हणत होते माहिती आहे? लोक म्हणत होते की इथं अहिल्याबाईपासून, ते अहिल्याबाई मी म्हणालो, लोक तसं म्हणत नाहीत, लोक देवी म्हणतात. देवी अहिल्यापासून, देवी अहिल्यादेवींच्या पासून या ठिकाणी एक दिवा जळत होता सतत, तो विझला आणि त्यामुळे आमच्या इंदूरवर अरिष्ट आलं. म्हणजे अहिल्याबाई गेल्यानंतर 200 वर्ष इंदोरमध्ये त्यांच्याबद्दलचा आदर किती अफाट होता हे आपल्या लक्षात येईल. बडोदा नरेश, ग्वाल्हेरला जर तुम्ही गेलात तर ग्वाल्हेरचं संस्थान तर अगदी आबाधित होतं शेवटपर्यंत, त्यांच्या अगदी पूर्ण इतमामासह आबाधित होतं. आणि एकूण संस्थानी राजकारणामध्ये ते कसं वागलं हेही आपल्यापैकी काहींना माहिती सांगण्यात आलेलं आहे. मी त्याही तपशिलामध्ये जात नाही. असं हे मराठी राज्य भारतभर आहे आणि नेतेच मराठी आहेत. नेते मुसलमान नाही आहेत, आपले नेतेच मराठी आहेत. आणि म्हणून आपल्या स्वातंत्र्य चळवळीचा पहिला नेता लोकमान्य टिळक असतो. कारण लोकमान्य टिळक हा नुसता मराठी माणूस नाही, तर एकूण संबंध राज्याची पार्श्वभूमी असलेला हा नेता आहे. आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की महात्मा फुले सुद्धा लोकमान्य टिळकांचा सत्कार करतात, आगरकरांचा सुद्धा सत्कार करतात तुरुंगातून सुटून आल्यानंतर. कशामुळं? अरे या तरुण पोरांनी शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये विधान केलं आणि हे तुरुंगात गेले, ही तरुण पोरं काहीतरी करतील. तेव्हा लोकमान्य टिळकांचं हे जे नेतृत्व आहे ते जवळपास पुढची 30 वर्ष सातत्याने ब्राह्मणांच्या हाती. आणि काल एक तपशील सांगण्यात आला, त्यामुळे मी पुन्हा त्या तपशिलात जात नाही. आपण अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. जेथे जवळकर आपल्या राजकारणामध्ये प्रवेश करेपर्यंत बहुजन समाज राजकारणामध्ये नव्हता. मग कोण होता? गांधींच्या बाजूनेही ब्राह्मण होता आणि गांधींचा विरोधकही ब्राह्मणच होता. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गांधींच्या बाजूने असणारा जो ब्राह्मण आहे त्याच्याही बद्दल आपण केव्हा ते लक्षात घेऊन सांगितलं पाहिजे. गांधींचं जे पहिलं चरित्र आहे कुणी लिहावं? गांधींचं पहिलं चरित्र मराठी भाषेत आहे.
हे सुद्धा आपल्यापैकी अनेकांना माहिती असेलच याची गॅरंटी नाही, कारण अजून ते पुस्तक मिळत नाही. मिळायला काही हरकत नाही खरं म्हणजे आता. आणि आपल्या महिलांना तर आणखी अभिमान वाटावा असं सांगतो की हे पहिलं चरित्र लिहिणारा पुरुष नाही, हे पहिलं चरित्र लिहिलं अवंतिकाबाई गोखले, ज्या निर्मलाबाईंनी टिकली एवढं तळ लिहिलं, त्यांच्या या आई होत्या आणि चंपारणीच्या सत्याग्रहामध्ये त्यांनी गांधींना पाहिलं होतं. हे पहिलं चरित्र आहे. आणि त्याच्यानंतरचा आणखी एक पुढचा धक्का देतो. कदाचित तुम्ही चरित्र पाहिलं नसेल, पाहिलं असेल तर प्रश्नच नाही. या लहानशा चरित्राला प्रस्तावना आहे. 60 ते 65 पानांचं चरित्र आहे. प्रस्तावना आहे. कुणाची प्रस्तावना असावी आपण तर्क करू शकणार नाहीत. ते नाव मी आता सांगतो. या पुस्तकाला प्रस्तावना लोकमान्य टिळकांची आहे. आणि फार छान पद्धतीनं काल सरांनी सांगितलं की गांधी भारतामध्ये आले, गोखल्यांचं निधन झालं आणि टिळक युग संपलं आणि त्या निमित्तानं सगळी राजकारणाची सूत्र गांधीकडे आल्यानंतर गांधी हे टिळकांचे शिष्य झाले, गोखल्यांचे नाही. असं फार चांगलं विवेचन केलं आणि ते विचार करण्यासारखं असं विवेचनचं असो. असे हे टिळक, त्यांना कोलांटुड्या घ्याव्या लागल्यात. राजकारणातल्या सर्वच माणसांना अशा प्रकारच्या कोलांटुड्या घ्याव्या लागतात, कारण जी भूमिका सांगायची ते भूमिकेच्या पाठीमागे जर जनता येणार नसेल तर तुमची भूमिका कितीही उत्तम असली, तात्विक असली तरी ती निरुपयोगी असते. पण त्याच वेळेला आपल्या देशातल्या, आपल्या महाराष्ट्रातल्या विद्वान म्हणणाऱ्या ब्राह्मण मंडळींनी गांधींकडं आणि एकूण बाबासाहेबांच्याकडं किती प्रचंड दुर्लक्ष केलं हे सुद्धा समजण्यासारखं आहे. कारण हे दोघेही नेते राजकीय नेते आहेत. जसं बाबासाहेब आंबेडकरांचा उदय 1919ला आहे साऊथ बरो कमिशनचा पासून, तसा गांधींचा उदय राजकारणामध्ये अधिकृतपणे रौलेट ॲक्टच्या विरोधापासून आहे, ते 1920चा आहे. म्हणजे 1920ला गांधी अधिकृतपणे राजकारणात येतात, 1919ला बाबासाहेब अधिकृतपणे राजकारणात येतात. अवगतच आपल्या मनामध्ये असतं की गांधी सिनियर आहेत, बाबासाहेब ज्युनियर आहेत. दोघेही एकदा झाले, समकालीन आहेत. कशासाठी सिनियर ज्युनियर तुम्ही म्हणा, कारण गांधीचं वय जास्त होतं. गांधी 20-22 वर्षांनी वयाने मोठे होते असतील, पण बाबासाहेब अशी वयाची पत्रास ठेवणारा माणूसच नाही ना. आणि म्हणून ते मिस्टर गांधीच म्हणतात. गांधींना मिस्टर म्हणणारे दोनच माणसं आहेत, एक सावरकर आणि दुसरे बाबासाहेब. असं हा तिसरे जिना. आता जिना आपले नाहीत म्हणून मी ते नाव घेतलं नाही. तर असे हे राजकारणामध्ये गांधींचा प्रवेश 1920ला होतो, बाबासाहेबांचा 1919ला होतो. अशा या गांधींच्या बद्दल आपल्या विद्वानांची कशी मतं होती, काय मतं होती विद्वानांची, सामान्य माणसांच्या बद्दल मी बोलत नाही. आणि अशा एका विद्वान माणसाचा कोट मला तुम्हाला सांगण्याचा मोह होतो, तो सांगितला पाहिजे. म्हणजे मग गांधी गोळीचे बळी का ठरले, त्याची सुरुवात नेमकी कुठे आहे तिथं सुद्धा आपल्या लक्षात येऊ शकेल. तेही आत्मचरित्र उपलब्ध आहे. नवी आवृत्ती आता नसेल, पण कुणीतरी काढायला हरकत नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 राजवाडे होऊन गेले. 3ही राजवाडे अत्यंत विद्वान होते. इतिहासाचे राजवाडे आपणाला माहिती आहेत, वैकार राजवाडे आपणाला माहिती आहेत, जे डेक्कनचे प्राचार्य होते. आणि तिसरे राजवाडे हे अहिताग्नी राजवाडे आहेत. हे तुम्हाला कदाचित कमी माहिती असेल, हे नाव म्हणून मी सांगतोय. अहिताग्नी राजवाडे, त्यांच्या विद्वत्तेबद्दल सांगतो. मुलीचं लग्न कोणत्या वर्षी करावं असा जेव्हा एक वाद निर्माण झाला होता आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात, सुधारक आणि इंग्रजी, त्यावेळेला तुळशी बागेमध्ये पुण्याच्या 7 दिवस या मुद्द्यावर वादविवाद झडलेला आहे. आणि या वादविवादामध्ये ग्रंथांची अशी ही मोठी चळत आपल्या टेबलावर ठेवून याला प्राणपणानं विरोध करणारा त्या काळातला अतिशय मोठा विद्वान म्हणजे अहिताग्नी राजवाडे. अहिताग्नी राजवाडेंनी या संबंध बिलाला विरोध केलेला आहे. मुलीचं लग्न हे 12व्या वर्षी व्हावं का होऊ नये आणि हिंदू धर्मशास्त्रात काय सांगितलंय हे नानाविध प्रकारचे पुरावे त्यांनी दिलेले. या अहिताग्नींच्या बद्दल आणखी एक मी मराठवाड्यात असल्यामुळे तीही आठवण सांगतो तुम्हाला. आमच्या मराठवाड्यामध्ये फार लढे कमीच झाले. 10 वर्षाचा आमचा स्वातंत्र्याचा लढ्याचा इतिहास आहे, यापेक्षा जास्त नाही. 1938 ते 1948 बस एवढाच आहे.
या 10 वर्षाच्या इतिहासाच्या आधी सामाजिक परिषदा झाल्या आणि त्या सामाजिक परिषदांच्या मधून लोकशाही, संसद, जनतेचं राज्य या पद्धतीची एक मानसिकता जनतेची तयार करण्याचं काम आमच्या भागातल्या काही स्वातंत्र्य सैनिकांनी केलं. त्यामध्ये नाईक होते, त्यामध्ये 4-5 जण होते. त्यात नाईकांचं नाव खूप मोठं आहे आणि त्यांचे चिरंजीवंत बॅरिस्टर श्रीधर नाईक हे सगळ्यांना माहिती आहे. असे हे नाईक त्या काळातले मोठे व्यापारी होते. आमच्या नांदेडला जर तुम्ही आला तर त्यांची वामन नाईक या नावाने एक फार मोठी इस्टेट एक गिरणीच होती कापसाची. असे हे नाईक जे आहेत या मंडळींनी एकत्रित येऊन सामाजिक परिषदेमध्ये एक ठराव आणला आणि तो ठराव होता अस्पृश्यता निवारणाचा. तिकडं देवळांमध्ये प्रवेश करावा असा ठराव गांधींच्या निमित्तानं राजकारणात आलेला आहे, काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये आलेला आहे. बाबासाहेबांनी अजून त्या ठरावाकडं म्हणजे फार काळजीनं पाहावं असं त्यांचं वय नाही आहे. ते शिक्षणासाठी तिकडे लंडनला गेले, त्याच्या आधी इकडे ठराव आला आणि लक्षात घ्या म्हणून गांधी असं म्हणतात की अरे तरुण मुला तुझं जेवढं वय आहे तेवढं तर माझं कार्याचं वय आहे आणि तरीसुद्धा तू मला विरोध करतोस असं गांधी म्हणालेत आणि तरीसुद्धा बाबासाहेबांनी तेव्हा बाळगलेले नाही आहे. तिकडं मंदिर प्रवेशाचा मुद्दा आलेला होता. स्वाभाविक त्याचे परिणाम इकडे झाले आणि आमच्या नांदेडसारख्या लहानशा शहरात सनातनी मंडळींच्या समोर प्रश्न पडला, प्रतिवाद कोण करणार? कारण ही सामाजिक परिषदेची माणसं फार विद्वान आहेत आणि त्यामुळे हा ठराव पास होईल. तर हा ठराव तर पास होता कामा नये. मग त्यासाठी कोणातरी विद्वान माणसाला आपण बोलवलं पाहिजे. ज्या विद्वान माणसाला पुण्याहून बोलवण्यात आलं त्या काळामध्ये ते अहितग्नी राजवाडे आहेत. मला अहितग्नी राजवाडे जास्त कुतूहलानं वाचावं असं वाटतं. त्याचं कारण हे की कशासाठी इथपर्यंत आली माझ्या नांदेडला 1920ला इतकं दूर येण्याचं काय कारण असेल तर ते हे अहितग्नी राजवाडे. त्यांनी आत्मकथा लिहिलेली आहे. काळ करते शिवराम परांजपे आणि अहितग्नी राजवाडे अत्यंत चांगले मित्र होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण महात्मा फुल्यांनी जी अस्पृश्यांच्यासाठी शाळा सुरू केली, अस्पृश्य आणि शूद्र शिकायला लागले, त्यावेळेला आमच्या 19व्या शतकातला जो महान शिक्षण तज्ज्ञ होता ज्याचं नाव कदाचित तुमच्यापैकी बीर असतील त्यांनी ऐकलेलं असेल, ते होते कुंटे शास्त्री. हे अतिशय विद्वान मानले जायचे त्या काळामध्ये. त्या कुंटेंनी असं सांगितलं की या मुलांना शाळेमध्ये प्रवेश देता कामा नये. असं हे पुणं, असे हे शिक्षणशास्त्रातले ज्येष्ठ आणि या परंपरेमधून जे येत आहेत त्यात काळकर्ते परांजपे जे लोकमान्य टिळकांचे अत्यंत निकटचे मित्र आहेत ते अहितग्नी राजवाडे म्हणतात काय काळ वाईट आला, आता महाराजांना घरात घुसवायची वेळ आली. हे त्यांचं कॅज्युअल टॉक पण अहितग्नींनी टाकलं आत्मकथेत म्हणून मला कळलं. याच्यापेक्षा कॅज्युअल टॉक्स किती भयंकर असू शकतील जे कधी गथित झालेले नाहीत हे लक्षात घ्या. आणि तसेही कॅज्युअल टॉक्स मला माहिती आहेत. देशमुख नावाचं प्रकाशन तुम्हाला माहिती आहे, प्रसिद्ध असं खांडेकरांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध करणारं. त्यांच्यासमोर उभं राहण्याची सुद्धा आम्हाला भीती वाटायची, असा तो अतिशय प्रखर माणूस होता. त्यांच्या निधनानंतर आमचं पोट समजा वय होतं. नंतर मिसेस देशमुखाशी आमचा परिचय झाला. मिसेस देशमुख ह्या MS सायकॉलॉजी होत्या आणि त्यामुळं त्या ज्या काही बोलल्या त्यावेळच्या परिस्थितीबद्दल ते खूप भयंकर आहे आणि त्यासुद्धा का बोलू शकल्या ते लक्षात घ्या. कारण या देशमुख कोण होत्या हे कदाचित आपणाला माहिती नसावं. कॉम्रेड तुळापूरकरची सख्खी बहीण आहे आणि ते किती मोठ्या पदावर होते कम्युनिस्टांच्या त्यावेळेला याची कम्युनिस्ट मंडळींना माहिती आहे. त्यामुळे मोकळेपणानं घराच्या चर्चा चालत त्या त्यांनी मला सांगितलेल्या आहेत. पुस्तकामध्ये असं जर येत असेल तर घरात दैनंदिन जीवनामध्ये सगळ्याच राजकारणात ब्राह्मण असताना काय बोलत असावेत याची आपण कल्पना करू शकता. आणि अहितग्नी पुढं म्हणतात ते फार महत्त्वाचं आहे कारण नुकतंच स्विच ओव्हर झालं होतं आणि स्विचवरून महात्मा गांधींचा उदय राजकारणामध्ये झाला होता. म्हणजे एका बाजूला शिक्षित होणाऱ्या आंबेडकरांच्या एकूण समकालीनांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यक्त होतो, दुसऱ्या बाजूला गांधींच्याबद्दल दृष्टिकोन व्यक्त होतो. एक तर रानड्यांच्याबद्दलचा आहे, त्यांचा उद्गार तो बऱ्याच जणांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. देशाला स्वराज्य पाहिजे आहे ती चळवळ चालू ठेवण्याच्या ऐवजी हा महाद्या रांडेचा कोकणामध्ये अतिशय लोकप्रिय शिवी आहे. हा महाद्या रांडेचा विधवांची लग्न लावत बसला. विधवा सुद्धा शब्द महाद्या, रांडांची लग्न लावत बसला. हे वाक्य अहितग्नी राजवाड्यांचं आहे.
हे अहिताग्नी राजवाडे पुढे म्हणतात की आणि हा गांधी ब्राह्मणांचं ब्रह्मतेज संपवायला निघाला, क्षत्रियांचं क्षात्रतेज शौर्य नष्ट करायला निघाला, वैश्यांच्या मध्ये असणारी व्यापारी वृत्ती जी आहे ती नाहीशी करायला निघाला आणि शूद्रांना मात्र डोक्यावर घेऊन नाचायला लागला. बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या अनुयायांना गांधींच्याबद्दल खूप राग येतो. त्या गांधींच्याबद्दल अगदी उदयकाळीच एवढ्या मोठ्या विद्वान माणसांनी काय उद्गार काढले तेही आपण लक्षात घेतले पाहिजे. का बरं असं म्हणाले? कारण ब्राह्मण वेळ वाचायच्या ऐवजी नोकऱ्या करायला लागले आणि त्याला उत्तेजन मिळायला लागलं. क्षेत्रीय लढण्याच्या ऐवजी सत्याग्रहात सामील व्हायला लागले. बरोबर पराक्रम सगळा. आणि वैश्य व्यापार उद्यमाच्या ऐवजी आपल्याला माहिती आहे जमनालाल बजाज वगैरे सगळी मंडळी अत्यंत सधन मंडळी गांधींच्या चळवळीमध्ये आली. व्यापार उद्यमाचं काम करण्याच्या ऐवजी गांधी नावाच्या माणसं मागे लागली आहे आणि शूद्रांना मात्र हा माणूस डोक्यावर चढून ठेवतोय. अशा प्रकारचे उद्गार गांधींच्याबद्दल त्या काळात हे वातावरण आपण सगळं लक्षात घेतलं पाहिजे. अशा वातावरणातल्या कोणत्याही राजकीय नेत्याला 100% खरं बोलता येत नसतं. त्याला खोटंच बोलावं लागतं, त्याला काही लपवावंच लागतं आणि त्यांनी जे काही लपवलेलं आहे त्याच्या कृतीउक्तीतून शोधावं लागतं. जो शोध आमचे मित्र मोरे यांनी ते पटेलागर पटणार नाही, जो शोध त्यातून घेतलेला आहे. आणि फक्त ओघाने त्यांनी जास्त नाही सांगितलं पण स्पर्श केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा राजकारणामध्ये उदय होतो ते 1920 ते 1945 15 वर्ष 25 वर्ष 1930 1920 पासून 25 पासून सुरुवात होते खऱ्या अर्थानं. 25ला फार मोठा दंगा होतो, तिथून सुरुवात होते. 47 लोक मारले जातात. असो तर 25 ते 45 या 2 दशकामध्ये या वेगवेगळ्या ज्या स्ट्रॅटेजीज मोरे सांगत होते त्यांनी न सांगितलेली गोष्ट अशी की या स्ट्रॅटेजीज आखण्याशिवाय गांधीला इलाज नव्हता. कारण आपल्या देशामध्ये हिंदू मुसलमानांच्या मधले ताणतणाव आहेत ते प्रचंड वाढलेले होते आणि वाढतच चाललेले होते. त्यात ते ताणतणाव कमी कसे करावेत हा गांधींच्या समोरचा यक्ष प्रश्न आहे आणि तो यक्ष प्रश्न स्ट्रॅटेजीच्या आधारे कसा सोडवावा हे मोरे सरांनी सांगितलं. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की नुसत्या स्ट्रॅटेजीत सांगून चालत नसतं. प्रत्यक्ष जनतेमध्ये विश्वास निर्माण करावा लागतो आणि जनतेत विश्वास निर्माण करायचा असेल तर जनतेला कॉमन कार्यक्रम द्यावा लागतो. आणि मीच ना हिंदूंचं आहे ना सरदारांचं आहे, मीच हे मुसलमानांचं आहे ना शिखांचं आहे ना दलितांचं आहे, मीच सगळ्यांचंच आहे. त्या मिठाचा सत्याग्रह म्हणले की सगळेच आपोआप सामील होतात. पण सगळ्याच्यातून सत्याग्रह केला कसला आणि सार्वजनिक पद्धतीनं गांधी आले पुढे कुठून तर दांडी यात्रेपासून आले हे आपल्याला माहिती आहे. जनतेच्या मनामध्ये जोपर्यंत आपण विश्वास निर्माण करत नाही की आपल्याला कोणत्या स्वरूपाचं राज्य पाहिजे तोपर्यंत स्वातंत्र्याला अर्थ नाही. गांधींनी गेल्या आफ्रिकेमध्ये जो आघात सहन केला होता तो प्रचंड होता. हा आघात वंशवादाचा आघात होता. पण राज्य तर ब्रिटिशांचंच होतं, राज्य तर कायद्याचंच होतं. त्या कायद्याचं राज्य असणाऱ्या ब्रिटिशांच्या या राज्यात माझी ऐपत असून मी प्रथम श्रेणीने प्रवास करू शकत नाही, माझं शिक्षण असून मी प्रथम श्रेणीने प्रवास करू शकत नाही. उद्या जर मी चांगल्या पद्धतीच्या हुद्द्यावर गेलो तरीसुद्धा मला तो मान सन्मान मिळणार नाही. याचा प्रचंड आघात गांधींवर आफ्रिकेमध्येच पहिल्यांदा झाला. आणि ही घटना बाबासाहेबांच्या दृष्टीनं अत्यंत चांगली झाली आहे. त्याचं कारण असं की हुद्द्यामुळे तुम्हाला प्रतिष्ठा मिळत नाही, शिक्षणामुळे तुम्हाला प्रतिष्ठा मिळत नाही. त्याच्यानंतर तुमच्या एकूण हुद्दा शिक्षण आणि मी सांगत होतो आता थोडंसं गेलं. कारण बाबासाहेब चांगल्या हुद्द्यावर होते, बाबासाहेब चांगलं शिक्षण घेतलेले होते. त्या शिक्षणानं अस्पृश्यता संपली का? नाही. हुद्दा मिळाला म्हणून अस्पृश्यता संपली का? नाही. मग जी अस्पृश्यता शिक्षणानं संपत नाही, हुद्द्यानं संपत नाही, ती संपवायची कशी आणि दलितांना सन्मानाचं जगणं द्यायचं कसं
तिकडं वेदोक्त, मी तुम्हाला हे सांगितलं की हे सगळे असे शब्दांचे लपाछपीचे खेळ सगळीकडेच असतात. वेदोक्त प्रकरणामध्ये वेद मानतो तो ब्राह्मण अशी, वेद मानतो तो हिंदू अशी व्याख्या केल्यानंतर वेदोक्त प्रकरण निघाल्यावर लोकमान्य टिळकांनी काय करावं? अलीकडे पंचायत. त्यांना एक तर सनातन्यांच्या दाव्याला बसावं लागेल, नाही तर वेदोक्ताचा अधिकार शाहू महाराजांना आहे असं सांगावं लागेल. तसं सांगलं तर सनातनी दुखवतात आणि सनातन्यांच्या बाजूने जर उभं राहिलं तर बहुजन समाज आपल्यापासून दूर जातो. त्यामुळे लोकमान्य टिळकांनी घेतलेली भूमिका फार चमत्कारिक होती, ती सुद्धा आपण बारकाईनं वाचत नाही. लोकमान्य टिळक म्हणाले वेदोक्ताचा अधिकार शाहू महाराजांना आहे. त्याचं कारण असं की ते क्षत्रियच आहेत. वंशावळ आणली होती बाबासाहेबांनी यांनी, शाहू महाराजांनी थेट राजपुतान्यापासून वंश सांगितला होता की आपण कसे क्षत्रिय. तेव्हा शाहू महाराजांना वेदोक्ताचा अधिकार आहेच, पण म्हणून त्यांच्या भाऊबंधांना मात्र वेदोक्ताचा अधिकार आहे असं नाही. म्हणजे इकडं सनातनी खुश, अर्धवाक्य सांगून तिकडं शाहू महाराज खुश. ह्या असे उद्योग सगळ्या राजकीय नेत्यांना करावे लागतात. गांधींनीही केलेले आहेत आणि बाबासाहेबांनी केलेले आहेत, हे आपण लक्षात घ्या. पण त्या करण्यामागचे उद्देश कोणते आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गांधींच्या समोर या स्ट्रॅटेजी राखताना हिंदू मुसलमानांचे चालणारे जे दंगे आहेत आणि वाढणारी जी दरी आहे ती प्रचंड आहे. आपण गांधी लखनौ करारामध्ये सहभागी नाहीत म्हणून टिळकांचं नाव पुढे करतो आणि ते योग्यच आहे, कारण टिळकांची सही आहे लखनौ करारावर. स्वतंत्र मतदारसंघाची मोहर मुसलमानांच्यासाठी 1916च्या लखनौ करारामध्ये मारली गेली, ज्या निवेदनावर अधिकृतपणे लोकमान्य टिळकांची सही आहे. आणि इथं ती सगळी फुटीरतेची बीजेत म्हणून असं सांगितलं जातं. पण त्याच्याही आधी एक लक्षात घेतली पाहिजे गोष्ट, इसवी सन 1909 साली मुसलमानांना राखीव जागा देण्यात आल्या. ते नुकतेच मागू लागलेले होते. 1892 मध्ये त्यांनी पहिल्यांदा मागणी केली. या मागणीचा पाठपुरावा चालू होता. त्या मागणीला फार जोर नव्हता, पण इंग्रजांनी ही तरतूद केली. लाला लजपतराय हे बाबासाहेबांचे मित्र आहेत, हिंदू सभा स्थापन करणारे नेते आहेत. लाला लजपतरायांची हिंदू सभा आणि सावरकरांची हिंदू महासभा एक नाही, ती वेगळी, ही वेगळी. सावरकर त्यावेळेला तुरुंगात आहेत ज्यावेळेला लाला लजपतरायांनी ही हिंदू सभा काढली आहे. काय म्हणत होते ते? काँग्रेसला विनंती करीत होते की इंग्रजी धोरणामुळे चुकीचं काहीतरी होत आहे, तुम्ही लक्ष द्या. काय होत होतं? मतदानाचा अधिकार आपल्या देशामध्ये सार्वत्रिक नव्हता. इंग्रजांनी पहिल्यांदा काय केलं, म्युन्सिपाल्ट्यांच्यामध्ये नोकऱ्या द्यायला प्रतिनिधित्व द्यायला सुरुवात केली. हे प्रतिनिधी देताना निवडणुका आल्या पुढं. या निवडणुका आल्यानंतर निवडणुकांच्यासाठी मतदाराला काय पाहिजे क्वालिफिकेशन, ते क्वालिफिकेशन सांगण्यात आलं. क्रमांक 1, तो टॅक्स पेयर असला पाहिजे, इन्कम टॅक्स भरणारा असला पाहिजे. नसेल, जमीन पाहिजे त्याच्याकडं, एवढे नसेल, शिक्षण पाहिजे. आता गंमत अशी की मुस्लिम फारसा शिकला नव्हता, पण शिक्षणाच्या ओपनिंग्ज होत्या. सर सय्यद अहमदनी सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्ही शिका, शिकणं अत्यंत आवश्यक आहे, पुढचे दिवस शिकण्यासाठी आहे. त्यामुळे मुस्लिम शिकायला लागलेला होता, त्यांच्यातला जो वरिष्ठ आहे तो शिकायला लागलेला होता. मुसलमान हा 700 वर्ष राजकीय नेता असल्यामुळं बऱ्यापैकी मुसलमानांच्या जवळ इस्टेटी होत्या. हा मुसलमान मिलिटरीमध्ये सुद्धा होता आणि त्यामुळे स्वाभाविकपणे टॅक्स पेअरही होता, थोडी बहुत जमीन असणाराही होता आणि शिक्षण असणाराही होता. त्यामुळे मुसलमान आपोआप मतदारांच्या मध्ये आले. जसे हिंदू होते तसे मुसलमान आले. पण पंजाबमध्ये बहुसंख्या हिंदूंची होती. त्यामुळे निवडून कोण येणार? हिंदूच येणार ना, कारण ताणतणाव सुरू झाले होते. तर मुसलमान निवडून यायचं असेल तर काय करावं लागेल? मुसलमान निवडून यायचं असेल तर तुम्हाला त्यांचे लोक जास्त निवडून येतील याची व्यवस्था करावी लागेल. आणि त्यांचे लोक जास्त निवडून येतील अशी व्यवस्था करायची असेल तर त्यांचे मतदार वाढले पाहिजेत, असं करावं लागेल. इंग्रजांनी एक सर्क्युलर काढलं. ते सर्क्युलर असं आहे
की जर एखाद्या मुसलमान माणसाजवळ अतिरिक्त पैसा असेल आणि त्याला जमीन खरेदी करता येत असेल, एवढी ऐपत असेल, तर त्याला जमीन खरेदी करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण हिंदूंना मात्र जमीन खरेदी करता येणार नाही. म्हणजे आज जसं काश्मीरमध्ये आहे ना, की तुम्हाला काश्मीरमधली जमीन खरेदी करता येत नाही, हा उद्योग इंग्रजांनी केला. त्याचा परिणाम असा झाला की मुस्लिम मतदार डे बाय डे वाढायला लागला आणि त्यामुळं मुस्लिम इतका वाढत गेला पुढे की पंजाबचे 2 तुकडे झालेत. हे आपल्याला पुढचा इतिहास माहिती, मी त्या खोलात जाणार नाही. तेव्हा मुस्लिम मतदार वाढतो आहे, तो मुस्लिम मतदार वाढला पाहिजे याची व्यवस्था अतिशय कौशल्याने इंग्रज लोक करतायत. 1909ला गांधी भारतात नाहीत, 1909ला बाबासाहेबही भारतात नाहीत. ते भारतात आहेत पण अजून BAचं शिक्षण चालू आहे. आणि लोकमान्य टिळकसुद्धा भारतात नाहीत. 1909ला लोकमान्य टिळक तुरुंगात आहेत. त्या राजकारणाची अपरिहार्यता कशी असते ती लक्षात घ्या. असा करार केल्यानंतर 16ला लोकमान्य टिळकांना तो करार घेऊन पुढे जावंच लागतं, मागे येता येत नसतं. आणि त्यामुळे त्यांनी पुढे ती सही केलेली आहे. तेव्हा लखनौ कराराच्या आधी हा मुस्लिम इलेमेंट वाढला पाहिजे हे इंग्रज उद्योग करीत होते. हे बरोबर 19ला परत आल्यानंतर बाबासाहेबांना लक्षात आलं. त्यावेळेला 1919ला बाबासाहेब मतदार आपला पाहिजे यासाठी उद्योग करीत होते. याच्या आधी इंग्रज नियुक्त्या करीत होते, नॉमिनेशन. रेटा निर्माण झाला लोकांचा, ते म्हणजे आम्हाला नॉमिनेशन नको. नॉमिनेशनच्या ऐवजी आम्ही आमचा प्रतिनिधी निवडतो आणि त्यामुळे ते स्वातंत्र्य इथल्या लोकांना दिलं. बाबासाहेब आणि विठ्ठलरामजी शिंदे यांच्यामध्ये जो संघर्ष उडालेला आहे तो कोणत्या कारणावरून लक्षात घ्या. इंग्रज नॉमिनेशन करीत होते. विठ्ठलरामजी शिंदे म्हणाले की आम्हाला कोऑप्शन पाहिजे, म्हणजे आमचे निवडून आलेले लोक, उरलेला जो कोणी प्रतिनिधी निवडायचा आहे तो तुम्ही नॉमिनेट करू नका, कारण तुम्ही कोणाला नॉमिनेट कराल तुमचे गुणगान गाईल त्याला. त्यामुळे आम्ही कोऑप्ट करतो, निवडून आलेले लोक कोऑप्ट करतो. डेमोक्रेसीच्या दृष्टीने हे एक पाऊल पुढे आहे. आणि राजकारणामध्ये जेव्हा बाबासाहेब विचार करत होते तेव्हा ते म्हणाले नाही, नॉमिनेशन मान्य नाही, कोऑप्शन मान्य नाही, त्याच्याऐवजी इलेक्शन. आम्ही इलेक्टेड मेंबर त्या ठिकाणी देऊ, प्रतिनिधी म्हणून तुम्ही निवड करायची गरज नाही, कोऑप लोकांनी निवड करायची गरज नाही. कारण हे कोऑपला असलेले निवडून आलेले जे लोक आहेत, आपल्या हितसंबंधाचा माणूस आपणाला होयबा म्हणून निवडण्यासाठी कोऑप्ट करतील, त्याच्याऐवजी आम्हीच आमचा माणूस निवडून देतो. हे संघर्ष क्रमाने आपल्यामध्ये लोकशाही रुजवणारे संघर्ष आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे संघर्ष जातीयवादी संघर्ष नव्हेत, हे केव्हा तरी आपण लक्षात घेतलं पाहिजे. असे हे बाबासाहेब 1919ला जेव्हा साऊथ बरो कमिशनला मागतात मागणी. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, बाबासाहेबांनी आयुष्यात फक्त 2च वेळेला ब्रिटिशांच्याकडं प्रचंड प्रयत्न करून एक जागा मिळावी याची व्यवस्था केलेली आहे. एक साऊथ बरो कमिशन आणि दुसरं घटनेचा ड्राफ्ट नेण्यासाठी हवी असलेली जागा आहे. 2च वेळेला. बाकी मंत्री झाल्यावर सुद्धा मंत्रीपद सोडून दिलेलं आहे, कधी त्यांनी परवा केली नाही. तेव्हा घटना तयार करताना ते आपलं मतदारसंघ गेल्यानंतर तो पुन्हा आपण तिथं कसं यावं यासाठी काय काय उद्योग केला, मंडलला कसं मदतीला घातलं, अँग्लो इंडियन्स किती वाईट वागले, हा सगळा इतिहास आहे. पण बाबासाहेब खटपट भरपूर करीत होते. त्या काळामध्ये बाबासाहेब थेट चर्चिलच्या भेटीपर्यंत गेलेले आहेत, चर्चिलला गुपचूप जाऊन भेटून आलेले आहेत. म्हणजे अँग्लो इंडियन्सवर काय आणि कशा प्रकारचे दबाव आले असतील माहिती नाही, कारण मी काही मोरे सरांच्यासारखा अशा पद्धतीनं इतिहास पुरावे घेऊन वाचणारा मनुष्य नाही. पण उगीच चर्चिलला गंमत म्हणून चहा पिण्यासाठी तर गेलेच नसणार ना, काहीतरी भूमिका असेल म्हणूनच गेले असतील. कारण तिथलं मंत्रिमंडळ जे इंग्लंडचं ते चर्चिलच्या विरोधी होतं, ते काही चर्चिलच्या अनुकूल असलेलं मंत्रिमंडळ नव्हतं. पण हा मागचा पंतप्रधान होता आणि तो पॉवरफुल होता. असे हे बाबासाहेब साऊथ बरो कमिशन समोर साक्ष पाहिजे म्हणून जेव्हा ते गेले, कोण B.R. आंबेडकर, हु इज दिस, काय म्हणून साक्षीला बोलवायचं.
एक प्राध्यापक म्हणून. असे काही प्राध्यापक भारतामध्ये कमी नाहीत. सगळ्याच प्राध्यापकांना बोलवून बसवलं तर कसं व्हायचं. आमचा देश म्हणजे असा देश आहे जो अर्ध्या जगावर राज्य करतो. होय दिस B.R. आंबेडकर हे थकले नाही. मुंबईच्या गव्हर्नरच्या पुढे गेले, व्हॉइसरॉयपर्यंत गेले. आणि जेव्हा व्हॉइसरॉयपर्यंत गेले तेव्हा भारत मंत्र्याकडनं चौकशी झाली की हु इज दिस B.R. आंबेडकर आणि काय पाहिजे याला. कारण हे सगळे सावध झालेले लोक होते. त्यांना असं वाटत होतं कुठलाही तरुण क्रांतिकारक असला तर काय घ्या, आणि उद्या एखादी अशी योजना आणून त्यांनी आपल्यावर बॉम्ब टाकला तर काय घ्या, अशी एक भीती होती इंग्रजांच्या मनामध्ये. आणि त्यावेळेला CIDने रिपोर्ट दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे व्हॉल्यूम्स आपल्या महाराष्ट्र शासनानं प्रसिद्ध केले. आपण खरोखरच कृतज्ञ राहिलं पाहिजे. या व्हॉल्यूममधला एक सोर्स मटेरियलचा व्हॉल्यूम आहे. बाबासाहेबांच्या मागे तेव्हापासून जी पोलीस लागली आहे ती शेवटपर्यंत या व्हॉल्यूममधला पहिलं जे पत्र आहे, पहिला जो रिपोर्ट आहे तो हाच आहे की आहे एक साधा प्राध्यापक आहे आणि काहीतरी अमेरिकेमध्ये जाऊन PhD झालेलं आहे आणि सध्या सिडनेहॅम कॉलेजमध्ये नोकरी करतो. याच्या पलीकडे बाबासाहेबांची काहीच माहिती नाही. आणि हे बाबासाहेब मात्र जीव तोडून म्हणतायत नाही मला साऊथ बरोबरला साक्ष द्यायची. साऊथ बरोबरला दिलेली साक्ष जर त्याच वेळेला भारतीय राजकारणातल्या लोकांनी लक्षात घेतली असती, महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी लक्षात घेतली असती, ज्यांना एकूण देशाचं सुसंघटित राजकारण करायचं होतं त्यांनी पाहिली असती तर कदाचित देशाचं चित्र बदललं असतं. बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघ केवळ सुटा मागितला नाही. ते असं म्हणाले की आमच्या देशातल्या या मतदारांना ते टॅक्स पेअर असोत नसोत, त्यांचं शिक्षण असो नसो, त्यांना जमिनीची मालकी असो नसो, मतदानाचा अधिकार पाहिजे. आणि तो जर मिळणार नसेल तर आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे. आता हे तरच्या नंतरच सगळ्यांनी हायलाईट केलं आणि बाबासाहेब आधी जे सांगत होते त्याकडे मात्र दुर्लक्ष केलं. लक्षात घ्या या देशातल्या जनतेचं शिक्षणाचं प्रमाण काय होतं 1919ला. 1919 या देशामध्ये 5% जास्त लोक शिक्षित नव्हते. कोणाच्या वतीनं बाबासाहेब बोलत होते? त्या 95% जनतेच्या वतीनं बोलत होते जी जवळपास निरक्षर आहे, साक्षर सुद्धा नाही आहे. टॅक्सपेअरचं सुद्धा संख्या किती असेल माझं आकडेवारी नाही आहे, पण सांगायची आवश्यकता नाही. टॅक्सपेअर सुद्धा बोटावर मोजण्या इतकेच असणार, हुद्द्यावर सुद्धा लोक बोटावर मोजण्या इतकेच असणार. शेतीची मालकी असणारे लोक तर नव्हतेच, त्याबद्दल वादच नाही. कारण आपल्या देशामध्ये शेत जमिनीचे मालक या देशातल्या 80% जमिनी आपल्याकडे लाटून आहेत आणि 20% जमिनी या देशातल्या 80% लोकांच्याकडे आहेत. हे मंडल कमिशनच्या वेळेला आम्हाला कळलं. त्याच्या आधी आणखी किती भयावह परिस्थिती असेल लक्षात घ्या. त्या हा मतदान करूच शकत नव्हता. अरे मतदानाचा अधिकार तुम्ही इंग्रजांना मागायला लागलात आणि या मतदाराचं काय, या निरक्षर मतदाराचं काय? तुम्ही गृहीत धरलं यांच्या वतीनं तुम्ही बोलायला लागलात. हु आर यू? कुणी दिले तुम्हाला यांच्या वतीनं बोलण्याचे अधिकार? आणि यांच्या वतीनं जर तुम्हाला बोलण्याचे अधिकार दिले असतील तर काय तरतूद केली हे सांगा. आणि जर तुम्ही ती तरतूद करणार नसाल तर मी सांगणार, कारण मी त्यांचा प्रतिनिधी आहे. इथून बाबासाहेबांच्या राजकारणाची सुरुवात होते. दुर्दैवाने त्यांच्या या मुद्द्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. निदान सायमन कमिशनच्या वेळी तरी लक्ष द्यावं. 1929 सकाळी सायमन कमिशनवर बहिष्कार घातला. त्या डिटेल्समध्ये मी जाणार नाही. आणि ज्या कमिशनवर आम्ही बहिष्कार घातला त्या कमिशनला साक्ष द्यायला हा ब्रिटिशांचा बगलबच्चा कमिशन समोर चाललाय. याचा राग न प्रचंड. कारण राजकारण सगळं ब्राह्मण सवर्णांच्या हाती आहे. विचारवंत सगळे ब्राह्मण सवर्ण आहेत. बहुजन समाज सुद्धा धड नाही. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा बाबासाहेब निघाले होते लंडनला भारत मंत्र्याची भेट घ्यायला, तेव्हा शाहू महाराज 1922 आधीची गोष्ट आहे. शाहू महाराज हे बाबासाहेबांचं घर हुडकत आले. म्हणजे काही माणसाचं मोठेपण की एक राजा 2 अशा 10 बाय 10च्या खोल्यामध्ये राहणाऱ्या माणसाला भेटायला येतो स्वतःहून. ते भेटायला आले आणि त्यावेळेला ही ब्राह्मणचं चळवळ आपल्या देशामध्ये सुरू झाली होती, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली होती. त्यावेळेला
शाहू महाराजांनी आणि बाबासाहेबांनी जी चर्चा केली त्या चर्चेचा काही तपशील कांबळेंच्या चरित्रामध्ये आलेला आहे. खैरमोडांची ती ताकद नव्हती, पण बॅरिस्टर कांबळेंनी फार चांगल्या चर्चा त्या नोंदवलेल्या आहेत. बाबासाहेब शाहू महाराजांना म्हणतात, महाराज आपल्याकडे चळवळीमध्ये व्यक्ती चांगल्या आहेत, पण या बहुजन व्यक्तीमध्ये असे स्टेट्समन नाही आहेत की जे आपल्या मागण्या स्वतंत्रपणे भारत मंत्र्यापर्यंत पोहोचवतील. तो काळच असा आहे की ज्याच्या त्याच्या जातीने आपापले लीडर्स तयार करावेत, असा तो काळ आहे. त्या दुर्दैवाने बहुजन समाजाचं नेतृत्व व्हॉइसरॉयपर्यंत जाऊन, इंग्लंडपर्यंत जाऊन, अरे आम्हाला सुद्धा मतदानाचा अधिकार आहे ठासून सांगण्या इतकं समृद्ध नाही आहे. त्या काळात बाबासाहेबांनी घेतलेली भूमिका. त्यामुळे सायमन कमिशनकडे गेल्यानंतर बहुजन समाज दरम्यानच्या काळात जागा झालेला आहे. ब्राह्मण तर चळवळ जागी झालेली आहे. आणि म्हणून तर ब्राह्मण तर चळवळीचे नेते बाबासाहेबांना म्हणाले, आम्ही महाडच्या सत्याग्रहामध्ये तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहोत, प्रोव्हायडेड दॅट. काय प्रोव्हायडेड दॅट? तुमच्या चळवळीमध्ये जे ब्राह्मण आहेत त्यांना काढून टाका. आणि बाबासाहेब म्हणाले, मी तसं करणार नाही. हा ब्राह्मणांना जरी खूप आनंद देणारा मुद्दा असला तरी काही ब्राह्मणांना खुश करण्यासाठी त्यांनी वापरलेला मुद्दा नाही आहे. काही एक तात्विक भूमिका होती, त्या भूमिकेसाठी ते उभे आहेत. आणि म्हणून या भूमिकेला घेऊन जर ब्राह्मण माझ्यासोबत येत असतील तर त्यांना घेऊन जाईल, अन्य कोणी येत असेल तर त्यांना घेऊन जाईल. 1927 पर्यंत गांधी आणि आंबेडकर यांची भेटसुद्धा नाही. निदान विचारवंत मंडळी त्यांनी काही विचार करावा. आमच्या महाराष्ट्रामध्येच विचारवंत जास्त. आमच्याकडचं एक वैचारिक फार मोठं प्रश्न आहे. मला वाटतं मी फार लांबवतोय का? हां, मग 5 मिनिटात संपवतो. आपल्याकडचं विचाराच्या क्षेत्रातलं फार मोठं प्रश्न म्हणजे आचार्य जावडेकर. आचार्य जावडेकरांचं पुस्तक 35ला प्रसिद्ध झालं. काँग्रेसच्या चळवळीवरचं पहिलं राजकीय पुस्तक आहे. जवळपास 400-500 पानाचं पुस्तक आहे. जावडेकरांना फार सन्मान होता. या 400 पानाच्या पुस्तकाच्या लेखनाची तयारी कदाचित 1930ला आधी झाली असावी. कारण मोरे सरांच्या सारखेच आचार्य जावडेकर शिस्तीत सगळी टिपणं काढणारे, तसं लिहिणारे नाही आहेत, पुराव्यासह लिहिणारे आहेत. तेव्हा त्यांना जेवढे उपलब्ध झाले त्या पुराव्यासह लिहिले. आणि 30 ते 35 या काळामध्ये महाडचा सत्याग्रह होऊन गेलेला आहे. देवळांचे सत्याग्रह होऊन गेलेले आहेत. आंबेडकरांचा उदय झालेला आहे. आंबेडकरांनी सायमन कमिशनला विरोध केलेला आहे. नव्हे येरवड्याचा प्रसिद्ध पुणे करार झालेला आहे. पण याच्यावर काहीही भाष्य करावं असं वाटत नाही. म्हणजे आमच्या या विचारवंतांना सुद्धा बाबासाहेबांनी काय मागणी करीत होते त्याचं नीट आकलन होत नाही. पण ते ब्रिटिशांना झालेलं आहे. आणि कुठं झालं? सायमन कमिशनच्या साक्षीमुळे ज्या वेळेला 1930ला पहिली गोलमेज परिषद भरली आणि त्या गोलमेज परिषदेला बाबासाहेबांना बोलावण्यात आलं. बाबासाहेबांनी तिथं केलेलं जे भाषण आहे एक अप्रतिम भाषणाचा नमुना म्हणून ओळखलं जातं. या पहिल्या परिषदेपर्यंत गांधी आणि आंबेडकर यांच्यात कुठल्याही प्रकारचा विरोध नाही. 27ला तर त्यांचा फोटो तिकडे महाडच्या सत्याग्रहात आहे. पण या पहिल्या परिषदेला गांधी आले नाहीत. धोरणाचा भाग, राजकीय धोरणाचा भाग, ते आले नाहीत. आणि या परिषदेला गांधी आले असते तर बरं झालं असतं असा गांधींच्या बद्दलचा पत्रात बाबासाहेबांचा उल्लेख आहे. अशा या गोलमेज परिषदेच्या अधिवेशनामध्ये त्यांनी जो मुद्दा मांडला होता पुन्हा तोच मुद्दा होता. विना अट एक विशिष्ट वयानंतर या देशातल्या दलितांना, शूद्रांना, शेतकऱ्यांना, निरक्षरांना, साक्षरांना मतदानाचा अधिकार पाहिजे. हा अत्यंत क्रांतिकारक मुद्दा, हे लक्षात घ्या. आज जर समजा आपल्या देशामध्ये आयोगाने निर्णय घेतला की नाही मॅट्रिक पास असल्याशिवाय आम्ही मतदानाचा अधिकार देणार नाही, तुम्ही गप्प बसणार आहेत का? तुम्ही सिक्रेट लोक उठाव करणार त्यांच्या वतीनं. म्हणजे केवढा मोठा विचार त्यावेळेला केला होता. अजून कुठल्याही देशामध्ये विनाअट मतदानाचा अधिकार ही गोष्ट आलेली नव्हती. इंग्लंडमधल्या स्त्रियांना सुद्धा अशा पद्धतीचे अधिकार मिळालेले नव्हते. तिथं सेपरेट आंदोलन झालं. आणि हा मुद्दा मांडल्यानंतर पुन्हा तोच मुद्दा
मतदारसंघ जर प्रौढ मतदान पद्धती जर स्वीकारणार नसलात तरच स्वतंत्र मतदारसंघ, तोपर्यंत नाही. हा पहिला पूर्वार्ध नेहमी बाबासाहेबांचा लपवून ठेवला जातो. असे हे बाबासाहेब जेव्हा भाषण करतात तेव्हा त्यातला तो मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. अंतिमतः त्यांनी माझ्या देशाचं राज्य कसं असावं म्हणून प्रसिद्ध अशा त्या वाक्याचा उच्चार केलेला आहे. फॉर द पीपल, बाय द पीपल अँड ऑफ द पीपल. फॉर द पीपल म्हणत असताना ओनली टॅक्स पेयर्स पीपल असं नाही. फॉर द पीपल म्हणत असताना ओनली लँड ओनर्स पीपल असं ते म्हणत नाही आहेत. फॉर द पीपल म्हणत असताना फक्त ब्राह्मणांनाच असं ते म्हणत नाहीत. सगळे एकत्रित येतील असा तो मुद्दा आहे. बाबासाहेबांना 2 पातळ्यांवर लढावं लागलेलं आहे आणि 2 पातळ्यावर जी कुलपं आहेत ती कुलपं उघडण्यासाठी त्यांना एकच राजकीय चाबी पाहिजे. कोणती राजकीय चाबी आहे? जी लावल्यानंतर या देशातला जो दलित आहे तोही गुलामीतून मुक्त होईल, त्याला सत्तेत सहभाग मिळेल आणि सत्तेत सहभाग मिळाला तर तो उद्याच्या राजकारणामध्ये पंतप्रधान सुद्धा होऊ शकेल. आणि एकदा तो सत्तेत सहभागी झाला की अस्पृश्यता आणि या गोष्टी काय त्या निवारण करणं सोपंच जाणार आहे. एक लक्षात ठेवलं पाहिजे, दोन्हीही नेते, कारण मला ते गुंडाळायचं आता, दोन्हीही नेते भाषा मात्र धर्माची वापरतात, सामाजिक वापरतात. ही बोंब आहे. आणि त्याच्यामुळं सामाजिक धार्मिक परिभाषेमध्ये राजकारणाचे ते मुद्दे मांडतायत हे आपल्या काही केल्या लक्षात येत नाही. मोरे सरांच्या भाषणाला मित्र हो तुम्ही 2 तासाच्या, खूप चांगलं जरी असलं तरी बऱ्यापैकी कंटाळा होता. हे खोटं नाही आहे, कारण एवढ्या स्ट्रॅटेजी समजून घ्यायच्या म्हणजे बुद्धीला केवढा मोठा ताण आहे. लक्षात घ्या, मजुरांच्या समोर मोरे सरांना हे भाषण करा म्हणावं आज, अगदी मॅट्रिक पास असलेल्या मजुरांच्या समोर. ते म्हणतील अहो ते बस झालं आम्हाला समजत नाही असंच म्हणतील. ज्या जनतेला शाळाच माहीत नाही, ज्या स्त्रियांना शाळाच माहिती नाही, ज्या शेतमजुरांना शाळाच माहिती नाही, त्यांना काय सांगायचं? मित्र हो आपल्याला स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे. म्हणजे काय काय करणार आहे? त्याला काहीच करणार नाही. पण त्याला जर सांगितलं की ही खोटी पद्धती बंद करा, त्याला कळतं. आणि मग कोकणातला खोतीचा लढा बाबासाहेबांनी यशस्वी केला. आणि त्या खोतीच्या लढ्याबद्दल रत्नागिरी आणि त्या भागातले सगळे जे मजूर आहेत, शेतमजूर जे सवर्ण सुद्धा होते, ते बाबासाहेबांचं गुणगान करतात. असे बाबासाहेब अपघातानं पाणी प्यायला गेले. हो, त्या दिवशी जे काही घडलं ते माहिती आहे महाडला. पाणी पिण्याचा कार्यक्रम नव्हता तो कार्यक्रम अधिवेशनाचा होता. पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे लोकांना कंट्रोल कसे करायचे या कलेक्टरला भीती वाटली आणि कलेक्टर म्हणला अधिवेशन घ्यायचं नाही, शांततेचा प्रश्न निर्माण होतो. आणि मग तिथं बाबासाहेबांना भाऊराव म्हणाले की इतके आपण सगळे आलोत तर परत कसं जायचं? मग आपण असं करू की आपण तळ्यावर जाऊन पाणी पिण्याचा हक्क बजावू. असा तो ॲब्रप्टली आलेला मुद्दा आहे. मनुस्मृती दहन मात्र ॲब्रप्टली आलेला मुद्दा नाही आहे. पण मनुस्मृती दहनाचा मुद्दा असो का हा मुद्दा असो, सामाजिक संघर्ष निर्माण करतो, राजकीय हेतू स्पष्ट करत नाही. आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर जणू काही राजकीय नेतेच नाहीत असं आपण गृहीत धरतो. एक लक्षात घेतलं पाहिजे की गांधींना हे पक्क कळत होतं की हा माणूस राजकीय मुद्दे मांडतोय. आणि मित्र एक गोष्ट आणखी लक्षात घेतली पाहिजे, अवघड आहे तीच चटकन पचायला. आंबेडकरांना सुद्धा हे पक्क कळत होतं की वर्णव्यवस्थेने हिंदू धर्म टिकला असं म्हणणारा हा माणूस वर्णव्यवस्था पुन्हा जिवंत व्हावी या भूमिकेचा नाही आहे. आता हे समजावून सांगायचं तर मला पुन्हा आणखी जास्त वेळ घ्यावा लागेल, घेता येणार नाही. पण हा मुद्दा गांधींचा लोकांच्या मध्ये लोकप्रियता निर्माण करणार आहे. आमच्या देशामध्ये अजून आंतरजातीय विवाहांना सुरुवातच झाली नाही. मला माहिती की तुमच्यापैकी अनेक जण म्हणतील की असं कसं बोलताय, आणि कदाचित तुमच्यापैकी असे जण काही जण असतील की आम्ही तर आंतरजातीय विवाह केलाय. असेल तिथं केला असेल, तो आंतरजातीय विवाह नाही आहे तुमचा, आंतरजातीय प्रेम विवाह आहे. हे लक्षात घ्या, हा फरक आहे. आंतरजातीय विवाह कशाला म्हणतात? मी एका फ्लॅटमध्ये राहतो, माझ्या समोर एक ग्रस्त राहतो, मला मुलगी आहे आणि सहजपणे समोरच्या फ्लॅटच्या मालकाला म्हणतो अरे तुझा मुलगा बरा दिसतोय, चांगल्या हुद्द्यावर आहे,
माझ्या मुलीसाठी वर म्हणून मी त्याचा विचार करू का? असं स्वप्नात तरी आपण येईल वातावरण अशी कल्पना करू शकतो? कुठे आंतरजातीय विवाह सुरू झाले? आंतरजातीय विवाहच सुरू झाले नाहीत आणि आपण मात्र गाजावाजा करतो, काय आंतरजातीय विवाह सुरू झाले आणि तरी सुद्धा जात कशी मिटत नाही वगैरे. म्हणून काही बाबासाहेबांचा हा मुद्दा सुद्धा पराभवात सामील झालेला आहे अशा पद्धतीनं बोलतो. असं मला फार बोलता येणार नाही, पण गांधी वर्णाच्या भाषेत जेव्हा बोलतात तेव्हा तोही मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. फार समजून घेण्यासारखा आहे. वर्णव्यवस्थेनं हिंदू धर्म टिकवला. कोणाला आवडेल? होय, ब्राह्मणांना आवडेल, मराठ्यांना का आवडेल, दलितांना का आवडेल? अजिबात आवडणार नाही. पण या वाक्याचा एवढा अर्थ नाही आहे. तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर केव्हा तरी द्यावंच लागेल. केवळ धर्म आज्ञा सांगतो म्हणून समाज व्यवस्था निर्माण होत नसते. धर्म आज्ञा देतो म्हणून समाज व्यवस्था टिकत नसते. तुमच्या समाजामध्ये तुमच्या संरक्षणाची हमी या वर्णव्यवस्थेने देऊन टाकली आहे. ही विषमता आहे, असू दे, पण हमी दिली आहे. गावात सुताराची 2 घरं आहेत. तिसऱ्या जातीचा माणूस सुतारकी करतो म्हणला तर लगेच सगळे संतापणार. तुला काय अधिकार? तू मार. तू कशासाठी सुतारकी करतो? तुला काय कुंभारकी करण्याचा अधिकार? कुंभाराला त्याचा व्यवसाय करण्याची हमी आहे. ठराविक ग्राहक आहे, दरिद्री आहेत सगळे. पण जेव्हा वर्णव्यवस्थेने सगळ्यांना त्यांच्या चरितार्थाची हमी दिलेली आहे त्या दारिद्र्य, आम्ही वेगळ्या शतकात आहोत. दारिद्र्य संपवून त्याची समता झाली पाहिजे अशा शतकातले आहोत. या जुन्या काळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. ही बेसिक गोष्ट आहे अर्थव्यवस्थेची आणि त्यामुळे वर्णव्यवस्था टिकते. म्हणून हिंदू टिकत असतात. आणि ज्यांना असा कोणताच व्यवसाय नसतो तो कोणताही व्यवसाय करतात आणि तो धर्माचाच आहे म्हणून सांगतात. ब्राह्मण हा वर्ग असा आहे की ज्यांनी आपल्या देशामध्ये सगळ्या प्रकारचे व्यवसाय केलेले आहेत. हो, गांधींचा प्रभाव म्हणून म्हणू नका बरं का. गांधीचा प्रभाव तर अलीकडे, त्याच्यावर मला स्वतंत्र बोलता येईल. ब्राह्मणांनी कातडी सुद्धा सोडलेली आहे. पुराणात त्याची उदाहरणं सापडतात. म्हणजे तो व्यवसाय केला तरी धर्म बुडत नाही. आणि बुडेल कसा? धर्मशास्त्र तोच सांगतोय. जो धर्मशास्त्र सांगतोय, जो धर्मशास्त्र वाचतोय आणि तुम्ही वाचू नका, मी तुम्हाला समजावून सांगतो, ही आज्ञा देतो. त्यांनी काय लिहून ठेवलंय आपल्याला काय माहिती. आणि त्यामुळं त्यांनी काहीही केलं तरी काही चुकत नाही. आणि लक्षात घ्या की 19व्या शतकामध्ये संस्कृत शिकू नका यासाठी ब्राह्मणांनी लढा दिला. वेद वाचू नका यासाठी लढा दिलाय. ज्योतिबा म्हणाले का आमच्या मुलांना वेद शिकवा म्हणून? बाबासाहेब म्हणाले का आमच्या मुलांना आता मी सिद्धार्थ कॉलेजमध्ये उपनिषद शिकवणार आहे? म्हणाले. अहो, त्यांनी BA डिग्रीसाठी शिक्षण दिलंय. ज्योतिबानी 4थी पर्यंतचं शिक्षण दिलं. का बरं? कारण यांना शिक्षण मिळालं की TCची नोकरी मिळायला लागली. यांना शिक्षण मिळालं की तिकीट विकणाऱ्याची नोकरी मिळायला लागली, इंजिन चालवणाऱ्याची नोकरी मिळायला लागली. खरा मुद्दा पोटाचा आणि पैशाचा आहे. जो ब्राह्मणांच्यासाठी हक्काचा भाग होता तो जर बाकीच्या जाती छिनून घेत असतील तर वर्णव्यवस्था चांगली असंच म्हणावं लागतं. आणि असं म्हटलं तरच ब्राह्मणही आपल्या मागे राहू शकतात. तेव्हा म्हणायचं वर्णव्यवस्था अत्यंत चांगली. पण एखादा जर वर्ण सोडतो म्हणला, दुसरा काम करतो म्हणला तर कर बाबा, माझी काही हरकत नाही. तेव्हा अस्पृश्याच्या मुलालाही शिकवायचं, आश्रमामध्येही स्थान द्यायचं. तेव्हा अशी जी गंपागुत्ता आहे या मंडळींची ती समजून घेतली पाहिजे आणि दोहतला संघर्ष घेतला, लक्षात घेतला पाहिजे. दुर्दैवाने गांधीची भेट झाली ऑगस्ट 1931. ही पहिली भेट आहे. एकूण 3च भेटी झाल्या. 1931च्या आधी जर गांधींच्या भेटी झाल्या असत्या, जर कुणी ॲडव्होकेट गांधींच्या पर्यंत बाबासाहेबांच्या वतीनं गांधींना सांगणारा भेटला असता तर कदाचित यांच्यात जो दुरावा निर्माण झाला तो दुरावा निर्माण झाला नसता. कारण स्वतंत्र मतदारसंघाचा मुद्दा मागताना गांधींच्या समोर प्रश्न आहे, कारण मुसलमानांच्यामुळे तर 2 तुकडे व्हायलाच लागलेत. मोरे सरांनी इतकं तपशिलाने सांगितलं की मी कशाला सांगू. मुसलमानांच्यामुळे 2 तुकडे व्हायलाच लागलेत आणि मुसलमान बहुल प्रांतामध्ये दंगे व्हायलाच लागलेत. अस्पृश्यांना वेगळा मतदारसंघ दिला आणि खेडी पेटली तर काय होईल?
आणि गांधींना कळत होतं आणि बाबासाहेबांना कळत नव्हतं की काय. गांधीच बॅरिस्टर होते आणि बाबासाहेब बॅरिस्टर नव्हते की काय. देशाला स्वातंत्र्य मिळावं हे फक्त गांधींनाच कळत होतं आणि बाबासाहेबांना कळत नव्हतं की काय. हाही प्रश्न आपण विचारला पाहिजे. ज्या स्वतंत्र मतदारसंघावर बाबासाहेब आंबेडकर इतके आढळून राहिले आणि ज्यामुळे त्यांची एवढी बदनामी झाली, राज्यघटनेचा मसुदा लिहित असताना बाबासाहेबांनी कुठंतरी दलितांना स्वतंत्र मतदारसंघ असावा असं म्हटलं असेल ना. मी राज्यशास्त्राचा प्राध्यापक नाही, मोरे सर माझ्यापेक्षा जास्त बारकाईनं अभ्यास करणार ते सांगतील. बाबासाहेबांना माहिती होतं जे मुद्दे फक्त चर्चेपुरतेच असतात, कोणीच मान्य करणार नाही, तेही मुद्दे डिबेट म्हणून चर्चेला आलेले आहेत. वारसा हक्क मुलाला मुलीला मिळावा हा तर मुद्दा आहेच, पण रखेलीच्या मुलाला वारसा हक्क मिळाला पाहिजे हा बाबासाहेबांचा मुद्दा आहे. इक्वॅलिटीचं काय मोठं स्वप्न बाबासाहेब पाहत होते यावरनं लक्षात येईल. आणि हिंदू मान्य करतील, कारण इथं तर जवळपास ठेवलेल्या बायका सगळ्या पुरुषांना होत्या, इस्टेटी असणाऱ्यांना. तर कोण मान्य करणार. असे हे बाबासाहेब जर त्यांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे होता तर प्राणपणाने घटनेमध्ये किमान डिबेटसाठी तरी हा मुद्दा आला पाहिजे. असा आग्रह का धरत नाही आहेत. हा आग्रह धरत नाही आहेत कारण त्यांना जो देश पाहिजे होता, जो स्वदेश पाहिजे होता, तो स्वदेश आता येत होता आणि त्या स्वदेशामध्ये तेच सन्मानानं राहणार होते. लक्षात घ्या, अशा या बाबासाहेबांचं हे स्वदेश भक्तीचं मोठेपण आणि राजकारण महात्मा गांधी ओळखत होते. पहिल्या मंत्रिमंडळामध्ये अजून निवडणुका झालेल्या नव्हत्या. पहिल्या मंत्रिमंडळामध्ये बाबासाहेबांना घ्यायला जेव्हा गांधींनी सांगितलं तेव्हा बाबासाहेबांनी नेहरूंना सांगितलं येतो पण माझ्या 2 अटी आहेत. जा बरं भाजपच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या माणसाला म्हणावं. भाजपचा माणूस म्हणतो पहिल्यांदा भाजपमध्ये ये मग घेतो तुला. काँग्रेसवादी यापेक्षा वेगळं वागणार नाहीत ना. आणि त्यावेळेला तर वेगळं वागायची गरज नव्हती, एवढी काँग्रेस लोकप्रिय होती. बाबासाहेब अट घालतात मला भारताचं गृहमंत्रीपद पाहिजे. त्यांना माहिती आहे की गृहमंत्रीपद आपल्याला मिळणार नाही. आणि दुसरी अट घालतात मी काँग्रेस पक्षाचा स्वीकार करणार नाही. हे त्यावेळचं त्यांचं विधान पुढं कसं रूपांतरित होतं ते सांगून माझं भाषण संपवतो. आणि या 2 अटीपैकी एक अट अमान्य होती जी बाबासाहेबांना माहीतच होतं. सरदार पटेलांचं नाव गृहमंत्रीपदासाठी. नेहरू म्हणाले बाबासाहेब तुमच्या लायकीप्रमाणे तुमच्या योग्यतेप्रमाणे देशाची सेवा करण्याची संधी आम्ही तुम्हाला देणार आहोत, तुम्ही नाही म्हणू नका. पण तुमची जी दुसरी अट आहे तुम्हाला काँग्रेसमध्ये यायचं नाही आहे. तुम्ही काँग्रेसमध्ये न येता मंत्री व्हा. या देशाचा कायदा मंत्री बाबासाहेब आंबेडकर काँग्रेस न होता काँग्रेसच्या पहिल्या मंत्रिमंडळात आहे, निवडून न येता पहिल्या मंत्रिमंडळात आहे. आणि जर दलितच पाहिजे होता तर काँग्रेसमध्ये शेकडो दलित होते 33%. बाबासाहेबांनाच का घ्यावं. जे बाबासाहेब पडावेत यासाठी काँग्रेसने कटाक्षाने प्रयत्न केले. तो बगलबच्चा आहे, शत्रू आहे असं म्हटलेलं आहे. त्या बाबासाहेबांना या मंत्रिमंडळात स्थान का मिळावं आणि या बाबासाहेबांना राज्यघटना लिहिण्याचा आग्रह का केला जावा, हे 2 प्रश्न घेऊन आपण या संबंध गांधी आंबेडकर संबंधाकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे मूलतः राजकीय नेते धर्म आणि सामाजिक परिभाषेत बोलणारे, धर्म आणि समाजाच्या परिभाषेमध्ये आवाहन करणारे असे हे 2 नेते शेवटपर्यंत परस्परांच्या विरोधीच राहिले. कारण ही दरी संपवावी असा कोणीही ॲडव्होकेट मिळाला नाही. स्वातंत्र्यानंतर स्वतः गांधीच एक पाऊल मागे येत आहेत आणि आंबेडकरांना आपल्यासोबत घेत आहेत. त्याच्या आधी जर ही दरी मिटवण्याचा प्रयत्न कोणी केला असता तर कदाचित वेगळं चित्र निर्माण झालं असतं. मुसलमानाच्या स्वातंत्र्यासाठी आणि मुसलमानांचा अनुनय करण्यासाठी काँग्रेसने असं वागावं आणि सगळ्या दलितांना मात्र गृहीत धरावं. या काँग्रेसने दलितांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही दिलं असतं का. 35ची घटना आहे जी बाबासाहेबांनी फेकून दिलेली होती. ज्या घटनेचा काल उल्लेख केला त्या काँग्रेसने काही दिलं असतं यावर बाबासाहेबांचाही विश्वास नाही. कारण हक्क हे मागून मिळत नसतात, हक्क हे संघर्षानं मिळवावे लागतात हे त्यांना माहिती होतं. म्हणून बाबासाहेबांनी संघर्ष केला आणि संघर्ष करताना या देशाचा जो सर्वोच्च नेता आहे त्याच्यासुद्धा एकूण प्रतिष्ठेची आणि कशाची पर्वा केली नाही. कारण बाबासाहेबांच्या डोळ्यासमोर देश मोठा आहे,
थॉट्स ऑन पाकिस्तानचा सरांनी उल्लेख केला आहे. आपल्यापैकी अनेकांनी ते वाचलं नसेल. ते जर वाचलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की पहिल्या 2 प्रकरणामध्ये किती प्रचंड दंगे चालू होते आणि कसा मुस्लिमांचा इतिहास आहे 700 वर्षाचा हे बाबासाहेबांनी सांगितलेलं. कुठल्याही राजकीय नेत्यांना मुसलमान आपल्यासोबत घ्यायचे असतील तर बाबासाहेबांचं हे पुस्तक उपयोगाचं नाही आहे बरं का. कारण मुसलमानचं अजूनही काय तर बाबासाहेबांची अशी विधानं सांगायची किती पंचायत खूप असं त्या पुस्तकामध्ये आहे जी सामग्री ठासून भरलेली. मला भीती आहे की आता भाजपचे लोक काय करतील किंवा काही सांगता येत नाही की असा अनुनय करताना दलितांचा कदाचित बाबासाहेबांच्या या पुस्तकातलेही उतारेच्या उतारे संदर्भ तोडून सांगितले जातील. असे बाबासाहेब राजकीय नेता होते आणि तो संघर्ष दुर्दैवाने नजरेआड केला गेला असं मला वाटतं. आपण शांतपणे माझं बोलणं ऐकून घेतलं त्याबद्दल मी आभार मानतो. जागा घेतो. धन्यवाद.